हालेलुया. अजून जरा नेट लावून म्हणूया हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. दररोज आम्ही अनुभव घेतो आमच्या देवाच्या चांगुलपणाचा. We experience every day's goodness आमच्या देवाच्या दयेचा. हालेलुया. and His grace. आणि आज आम्ही देवाच्या भक्तांच्या सानिध्यामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. And we are in the presence of His beloved, His people today. ही सुद्धा देवानं आम्हावर केलेली दया आहे. And this is the mercy He's had upon us. त्यानं आम्हावर केलेली कृपा आहे. It's the grace He had upon us. किती अद्भुत आहे It's wonderful प्रभूची आराधना करणं. to worship Him. किती अद्भुत आहे It's so wonderful त्याच्या सानिध्याचा अनुभव घेणं. experiencing His presence प्रियानो, त्याच्या सानिध्यातला आनंद उपभोगा. and experience the joy in His presence. कारण हा आनंद त्याचं मोल अद्वितीय आहे. Because it is precious and it's priceless. आणि हे आम्ही जेव्हा देवाची आराधना करतो, त्याचं स्तवन करतो, त्यावेळेस तो आम्हाला प्राप्त होतो. And when we praise Him, worship Him, we get Him in our lives. हा आनंद आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. हा आनंद फक्त आम्ही उपभोगू शकतो. We cannot express the joy in words, but we can just experience it. आणि जेवढा तो आनंद आम्हाला मिळेल, And more we get the joy, तेवढं आम्ही अंतर्यामी बलसंपन्न होणार and we आहोत. get strengthened in our inner self. आनंद मनुष्याला सुदृढ करतो, म्हणून नेहमी सांगितलं जातं आनंदी राहा. And the joy strengthens a man, so it says be happy always. आनंदी माणसाला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी ठेवत असतो. And joy keeps a man healthy mentally and physically. आणि मग प्रत्येक ठिकाणी आनंद घ्या. And so experience joy everywhere. कामाच्या ठिकाणी आनंद घ्या, At your workplace experience joy. घरामध्ये आनंद घ्या, In your house have joy. जिथं तुम्ही जाल तिथं आनंद घ्या. Wherever you go experience joy ज्या there. वेळेस तुम्ही तुमचं काम करता ते सुद्धा त्याच्यावर आनंद घेऊन करता. And whenever you do your work, if you do it with joy, त्याच तुमच्या कामामध्ये एक प्रकारचं आम्ही पाहतो क्वालिटी, त्याला मी मराठीत काय शब्द आहे त्याला, क्वालिटीला काय म्हणतात, दर्जा प्राप्त होतो. and you get a good quality of work, काम आनंदाने करा. and do your work with joy. बहिणीने स्वयंपाक सुद्धा आनंदाने करा. And if you are cooking, cook it with joy. आनंदाने केला की आपोआप त्या पदार्थाला चव येते. When you do it with joy, it becomes tasty. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून आनंद करा. And so rejoice. सर्व देवाचा दास म्हणतो प्रभू मध्ये आनंद करा. And rejoice in the Lord. पुन्हाही सांगतो आनंद करा. And again I say rejoice. आनंद शोधायचा काय तुम्हाला कुठं जायची गरज नाही. You don't have to look for joy anywhere. जग आनंद शोधायला इकडे तिकडे पळत आहे. And the world is running here and there to पण search आनंद joy. मिळतो की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. They don't know if they'll get joy. आणि जरी मिळाला तरी तो टिकेल की नाही हाही एक मोठा प्रश्न आहे. They don't know if they'll get it. It will पण last. आम्हाला आनंद सापडलेला आहे. But we've got the joy. आम्हाला आनंद आहे प्रभू मध्ये. We got the joy in Christ. बायबल सांगता हा दिवस परमेश्वराने नेमलेला आहे. And Bible says God has appointed this day. यात आपण उल्हास व आनंद करूया. Let us rejoice and be glad. हा देवाच्या सानिध्यामधला आनंद आहे प्रियानो. And the joy in His presence of आणि God. रोज तो आम्हाला देव देतो. Every day is giving it to जेव्हा us. आम्ही त्याची उपासना When we करतो, worship Him. आम्ही पवित्र वचन वाचतो, When we read the holy word. आम्ही एकमेकांना आणि देवाच्या नावामध्ये एकमेकांना अभिवादन करतो, And when we greet each other in the name of आम्ही Lord. देवाची आज्ञा पाळतो, We obey His commands. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे We चालतो. walk by His will. आनंद आहे. With joy. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जे जे लोक आनंद येते सर्व जोरात म्हणतील परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे. हालेलुया. Hallelujah. परमेश्वराच्या पवित्र नावाची स्तुती असो. And praise be to the holy name of God. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यश मी स्वागत करतो. I welcome you all in the holy and precious name of our Lord Jesus Christ. येशू परात्पर देवाचा पुत्र, And He is the Son of the Most High God. ज्यानं आमच्यासाठी स्वतःचं अर्पण वधस्तंभावर केलं, He gave Himself up on the cross for us. ज्यानं आमच्या पापक्षमेसाठी स्वतःचं रक्त सांडलं, For our forgiveness of our sins, He shed His blood. जो आमच्यासाठी मेला, पुरला गेला, पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, He was died, buried, and risen upon the third day for us. तो स्वर्गात घेतला गेला. And He was taken up to heaven. आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना, आपल्याला निवडलेल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. And very soon He's going to come to take His people. त्याचं येणं अतिशय जवळ आहे. And His coming is so near. कदाचित तुम्ही म्हणाल की आम्ही हे वर्षानुवर्ष ऐकतोय, And you'll say we are hearing this for मग years. त्याचं येणं लवकर असं म्हटलं जातं, कधी येणार आहे And we say His coming is near, but we don't know. आम्हाला माहित नाही. We don't know it. प्रभू येशू ख्रिस्ताला पण माहित नाही. Jesus doesn't know it. पण ज्यानं आमच्यावर प्रीती केली त्या देवाला ते सगळं माहित
आहे, But the कारण one who- त्यानंच तो प्लॅन But केलेला the one who आहे. loved us, the Father, He knows it because it's His plan. आम्ही फक्त त्याच्या योजनेवर विश्वास ठेवावा, We just have to trust His plan त्याच्या प्लॅनवर विश्वास ठेवावा, and then trust His strategy. आणि त्याचा जो प्लॅन आहे And His plan, तो परिपूर्ण it is a प्लॅन perfect plan. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. आम्ही घर बांधताना प्लॅन करतो, And when we build a house, we make a plan. आर्किटेक्ट एका कागदावर तो सगळं डिझाईन तयार करतो, And the architect makes the design of मग the तो house. प्लॅन जातो पासिंगला, And then the plan goes for approvals. मग तिथं ते अधिकारी ते प्लॅन पास करणार, पास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला काही करता येत नाही. And then the person there, leaders there approve the plan But plan because we pass- can't build it. पण प्लॅन पास होईल की नाही याची काही खात्री नसते. But we don't know if the plan would be passed or not. काय चुका अधिकारी काढतो, If there are some mistakes in the मग design, परत जाऊन त्यांना भेटा, so we have to go and meet him again. मग काहीतरी द्या, And you have to give him आणि something. मग तो प्लॅन पास होतो. And then our plans get पण approved. हा आमच्या देवाचा जो प्लॅन But आहे the plan of a God, हा देवानं तयार केलेला आहे. it is prepared by God. तिथं कुठलाही दोष नाही, And there's no fault there. तिथं कुठल्या प्रकारचा मी पाहतो आम्हाला आमच्या म्हणजे आम्हाला निराश करणारी गोष्ट असणार नाही. And there's nothing that can disappoint us. हा प्लॅन जो आहे And this plan, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर स्वतःच अर्पण घेऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला our आहे. Lord Jesus Christ offered himself on the cross and sealed the plan. आणि त्या देवाच्या प्लॅन प्रमाणे सर्व काय होत आलं, इथून पुढे सर्व काय होत आहे. Everything has happened according to his plan, and the future will be happening म्हणून according to येणारा the plan. म्हणून येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. The one who has to come will come, and my just shall live by faith. मग विश्वासाचं मार्गक्रमण करा, So live your life with faith, विश्वासामध्ये चाला, walk in faith, विश्वासामध्ये भक्कम व्हा. and be strengthened in faith. बायबल आम्हाला सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताला जसं तुम्ही स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला, And the Bible says, as you accepted Christ, walk in him, त्याच्यामध्ये मुळावलेलं, rooted in him, रचलं गेलेलं, established in him, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारं as taught to you, strengthening in आणि faith, फार हिशोबकार स्मरण करणारं तुमचं जीवन असू द्या. and your life should be worshiping him always. बापऱ्यानं तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार, Like it is taught to you, be strengthened in faith. म्हणजे तुम्हाला हे शिकवलं पाहिजे की विश्वासात बळावत कसं जायचं So आहे, it has to be taught to you, how do you strengthen yourself in विश्वासात faith, बलवान कसं व्हायचं how to be आहे. strong in faith. येशूचे शिष्य सुद्धा येशूला म्हणतात की आमचा विश्वास वाढवा, Disciples of Christ said to him, increase our म्हणजे faith विश्वासामध्ये भक्कम करा, and strengthen our faith, विश्वासामध्ये वाढा. increase your faith. जितकं तुम्ही विश्वासाप्रमाणे कृती कराल, Moreover you act in faith, तितकं तुम्ही विश्वासामध्ये बलवान होत जाणार more आहात, and more you get strengthened in faith, तितकं तुम्ही विश्वासामध्ये भक्कम उभे राहणार आहात. more you will get established firm अशी in faith. विश्वासामध्ये भक्कम असलेले लोक कधी डळमळत नाहीत, People who are firm in faith They don't go ते disappointed. निराश कधी होत They are not नाहीत. disappointed. आणि म्हणून प्रियानो, And so beloved, तो येत असताना while he's coming, आम्ही जागृत we असावं. should be vigilant. कसं जागृत आम्ही राहणार How आहे? should we be awake? आमच्या आत्मिक जीवनामध्ये, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही आमची दृष्टी प्रभूकडे लावावी, In a spiritual life, we should put our eyes to God. कारण त्यानं सांगितलं की मी लवकर येत आहे, He's saying he's coming soon. तुम्हाला घेऊन जाण्यासाठी लवकर येत आहे. Take you, he's coming soon. जागा तयार झाली की काढू का हा माईक? जागा तयार झाली की मी पुन्हा येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन, When I prepare a place, I'll come back and take you there. कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं ही पित्याची इच्छा आहे. And where I am, you should be. Is the will of the Father. आणि पित्याची इच्छा आहे म्हणून तो पित्यानं तो प्लॅन केलेला आहे. It's the will of the Father. That's why the plan is made. म्हणून प्रियानो, आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं So we आहे. need to understand all things properly here, यासाठी की कुठल्या चुकीच्या गोष्टीने आमची दिशाभूल होऊ नये so that we don't get distracted by wrong things आणि देवापासून आम्ही दूर जाऊ नये. and we don't go away from God. मग दिशाभूल न होण्याचे काय महत्व, कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत की जे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. So we lose our direction. What are the important things that we shouldn't do that? अनेक गोष्टी आहेत ज्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. Many things that make us lose our direction. देवाच्या सेवकाकडनं येणारे उपदेश सुद्धा काही दिशाभूल करणारे And the आहेत. messages of some servants of God make also distracted. देवाच्या आत्म्यामध्ये आम्ही पाहतो ज्याला आम्ही संदेशाची भविष्यवाणी म्हणतो, त्या भविष्यवाणीच्या द्वारे, चुकीच्या भविष्यवाणीच्या द्वारे सुद्धा आम्ही पाहतो दिशाभूल खूप लोकांची होत आहे. And the wrong prophecy done by the servants of God is also distracting many people. मग दिशाभूल होऊ नये तर आम्ही योग्य शिक्षणाकडे यावं. So we shouldn't misdirected. So we should come to the right त्या teaching. शिक्षणामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या ती प्रत्येक गोष्ट सविस्तरपणे आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. हालेलुया.
So we shouldn't be misdirected, and that is why we need to understand everything in the teaching properly. आणि मग प्रियानो या दिवसामध्ये आपण जागृत राहूया. So we should be vigilant in these days. आत्म्यामध्ये जागृत राहूया. Be vigilant in the spirit. आम्ही त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. To understand these things. आम्ही आता झोपलेल्या अवस्थेमधून उठणं गरजेचं आहे. We should come out of our slumber. आम्ही निजलेल्या अवस्थेमधून जागा होणं, मेलेल्या अवस्थेमधून उठणं आम्हाला गरजेचं आहे. From our sleep and death we need to wake up. आणि आज आम्ही समजून घेणार आहोत काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. We need to understand important things today. आम्ही काही दिवसापासून आम्ही आत्मिक गोष्टीविषयी पाहत आहोत. And we are seeing out spiritual things. आत्मिकता म्हणजे काय? What is spirituality? त्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? And what are the things involved? आम्हाला देवाने दिलेला आत्मा सुद्धा आम्हाला सांगतो काय आहे. The spirit given by God to us also tells us the त्याचं things. दुसरं पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 7वं वचन. And 2 Timothy 1:7. आरवी ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यांनी त्याच्यामधलं वाचा. एकाने ओवी मध्ये वाचा, एकाने आरवी. आरवी आहे का बायबल? असेल तर वाचा, नाही तर मी वाचतो आरवी मध्ये, तुम्ही वाचा ओवी मध्ये. जे बायबल आहे त्यातलं वाचा. पहिलं तिमोथेयुस, दुसरं तिमोथेयुसचं पहिलं, दुसऱ्या तिमोथेयुसचा पहिला अध्याय याचं 7वं वचन. And 2 Timothy 1:7. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. व संयमनाचा आत्मा दिला आहे. For God has not given us a spirit of fear, but of power, of love, and of a sound mind. प्रियानो, आम्ही जे ओवी जे बायबल वापरतो ओल्ड व्हर्जन त्याच्यामध्ये लिहिलेले, कारण देवानं आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. And in the OV it is written, He has given us a spirit of fear, but of power, of love, and of self-control. आता मराठी आरवी मध्ये ते लिहिलेलं आहे. In Marathi RV it's written, आता जे वाचलं संयमनाचा आत्मा, and the spirit of self-control. मराठी ओल्ड व्हर्जन मध्ये लिहिले की अनुशासनाचा आत्मा. Marathi old version says spirit of आणि discipline. पंडिता रमाबाईंच्या भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे सावध मनाचा आत्मा. And Pandita Ramabai translation said a spirit of आता a careful mind. मी तुम्हाला एकदम डिटेल्स सगळं घेऊन जाणार आहे, देवाचा आत्मा घेऊन जाणार And आहे. the spirit of God will take you into full detail. मागच्या वेळेस मला एल्डर पैकी एक जण म्हटलं की आम्हाला जरा व्यवस्थित तुम्ही सगळ्या गोष्टी समजून सांगा, त्यामुळे मी आज वर्शिप चालू असताना पुढे वर्शिप कंटिन्यू केली नाही. And one of the elders told me to explain everything in detail. वेळ भरपूर मिळावा And we should get good time. आणि देवाची स्थिती असतो. मला जे अपेक्षित होतं त्याच गोष्टी आणि विशालने वर्शिप मध्ये घेतल्यामुळे मला परत त्या कंटिन्यू करायची काही गरज वाटली नाही. And praise be to God, the things that I was expecting, Vishal told the same in worship. तो मनाविषयी बोलला, And he talked about the mind, मनाच्या ताब्याविषयी बोलला, the control of the mind. आणि त्याच गोष्टी आम्ही शिकणार आहोत. And the same thing we learn today. मन अतिशय डिफिकल्ट गोष्ट आहे. The mind is a very difficult thing to control. जटिल एक भाग आहे And it is a hard thing. आणि ते कंट्रोल मध्ये येणं फार कठीण आहे. And it's hard to control it. हालेलुया. Hallelujah. मन कोणाच्या ताब्यात असेल का प्रियानो? And who can control the mind? मन आम्ही पाहतो मनाचा थांग कोणाला लागत नाही. So no one can understand the mind. एक जण म्हटलं की मन एक अजब चीज आहे And someone says mind is a difficult thing to understand. आणि कोणाला त्याचा थांग पत्ता लागत नाही. And no one can gauge it. आम्ही हजारो वर्षापासून ऐकतो मन स्थिर करा, मन ताब्यात ठेवा. And thousands of years we are hearing that steady your mind and पण make ते it in आम्हाला control. ते आम्हाला स्थिर करणं किंवा ताब्यात ठेवणं आम्हाला जमलंय का? But to make it steady or make it in control, we don't know आणि it. प्रियानो, हा मन हे जे मन आहे ते फार आणि आम्हाला सांभाळ किंवा त्या मनावर आमचा ताबा असणं फार गरजेचं आहे. And we have to control the mind and have and make it steady. म्हणून संयम म्हणजे काय? So what is self-control? संयमनाचा आत्मा म्हणजे काय? What is the spirit of या self-control? गोष्टी आम्ही शिकणार आहोत. You have to learn it. आम्ही पाहतो की मगाशी आम्ही वाचलं की संयमनाचा आत्मा आहे, We have a spirit of sound mind, अनुशासनाचा आत्मा आहे, spirit of discipline, सावध मनाचा आत्मा आहे. spirit of a careful mind. इंग्लिश मध्ये लिहिले की साऊंड माइंड. English it says sound mind. म्हणजे काय? What does it mean? स्थिर चित्त किंवा स्थिर मन, शांत मन. A steady and a quiet mind. मग चित्त स्थिर असतं किती महत्वाचं आहे. It's important to have a steady मन mind. स्थिर असतं किती महत्वाचं आहे. Mind should be sound. आणि म्हणून त्या गोष्टी आम्हाला समजून घेणं फार गरजेचं So आहे. these things are important. We need to understand it. आत्मसंयमन करतो तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, बायबल आम्हाला सांगतो. Whoever controls his mind is greater than the one who wins over a city. म्हणून प्रियानो, त्या मनाचा थांग लागणं गरजेचं आहे. So we need to have a control over the मन mind. आमच्या ताब्यात असणं गरजेचं The आहे. mind should be in a control. आत्मसंयमन म्हणजे जो आपलं मन ताब्यात ठेवतो
तो आत्मसंयमन करणं. Person who has his mind in control, he has self-control. मन कुणाला दिसत नाही. Mind no one can see. दिसतं का कुणाला? Who can see the mind? हृदयामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर ओपन करतात आणि हृदय रिपेअर करतात. If there's a problem in the heart, the doctor operates on the heart. किडनीमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर ऑपरेशन करून किडनी व्यवस्थित If करतात. there's a problem with the kidney, doctor operates on it. जे अवयव आम्हाला दिसतात म्हणजे चिरफाड करून आतला जे अवयव ते दिसतात ते आम्ही पाहू शकतो एक्सरेद्वारे किंवा मशीनद्वारे आणि ते रिपेअर होऊ शकतात किंवा ते रिपेअर करतात. The organs that we can see inside the body, we can operate on it. मन कसं रिपेअर करायचं? How can we repair the mind? मन कसं दुरुस्त करायचं? How can we operate ते on the डोळ्याला mind? दिसत नाही. We can't see by म्हणजे eyes. डोळ्याला दिसत नाही ते आम्ही कसं रिपेअर करू शकतो? And whatever we can't see, how can we repair it? जे डोळ्याला दिसत नाही तेच डोळ्याला न दिसणारी आणि बाप ते माध्यम ते मनाला रिपेअर करू शकतो. So whatever we can't see, we can't repair the mind. ज्याप्रमाणे मन आम्हाला दिसत नाही Like we can't see the mind, त्याप्रमाणे आत्मा आम्हाला दिसत we नाही. can't see the spirit. आम्ही वारा अनुभवू शकतो We can experience the पण wind, आम्हाला तो दिसत but नाही. we can see the wind. त्याप्रमाणे देवाचं वचन आम्हाला सांगतं Likewise, the word says आम्ही आत्मा अनुभवू शकतो we can experience the पण spirit, आम्हाला तो दिसत we can नाही. see the spirit. मग या ठिकाण बायबल आम्हाला The सांगतं Bible tells की us त्यानं आम्हाला संयमनाचा आत्मा दिलेला आहे. He's given us a spirit of sound mind, सामर्थ्याचा आत्मा, spirit of strength, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा. and spirit of love and a sound mind, आम्ही पाहतो सावध मनाचा आत्मा spirit of a careful mind. म्हणजे पवित्र आत्मा ही व्यक्ती आहे Holy Spirit is a person, आणि त्याच्यामध्ये ते गुण आहे. and in him is the तो quality, त्याचा स्वभाव आहे. is his ती behavior, त्याची क्वालिटी आहे. is his quality, तो सामर्थ्याचा आहे. is a spirit of power, तो प्रीतीचा आहे. spirit of तो love, संयमनाचा and आहे. of a sound mind. आत्मा मनुष्याला चालवतो. And the spirit leads a man. जर पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे If I have the Holy तो Spirit, पवित्र आत्मा मला चालवतो. Holy Spirit leads me. तर चुकीचा आत्मा माझ्यामध्ये आहे The wrong spirit is in me. तर चुकीचा आत्मा मला That wrong चालवतो. spirit leads me. पवित्र शास्त्र आम्हाला The सांगतं Holy Scripture आम्ही says पाहतो उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये in Genesis, आणि त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलेलं आहे in the beginning it says, काय होतंय उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. Genesis 6 and 5. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे का झाली आहे वाढली का काय फार आहे. हा फार आहे. फार आहे. त्यांच्या मनात येणारे सर्व विचार तरंग त्याच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. हा असे कुणी पाहिले हा त्याच्या मनात येणारे विचार तरंग एकसारखे वाईट असतात असे त्याने म्हणजे परमेश्वराने पाहिले. नंतर परमेश्वराने काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. And then the Lord saw the wickedness of man was great in the earth, and every intent of the thoughts of his heart was only evil मग continually. मनुष्याचा मी पाहतो मनामध्ये येणारे सर्व विचार तरंग वाईट आहे. So all thoughts coming in the heart of man are evil. आणि मनुष्यामध्ये असताना तो आत्मा त्या सर्व गोष्टी करत असतो प्रियानो. And when the spirit in the man does all of these things, म्हणून मी पाहतो वाईट मना सर्व विचार तरंग एकसारखे वाईट आहेत. so all the thoughts are evil. एखादी दुष्ट आत्मा लागलेली एखादी व्यक्ती आम्ही पाहतो And we saw a person possessed, त्या आत्म्याचा प्रभाव त्याच्यावर असते the impression of spirit is आणि upon तो him, आत्मा जसं चालवतो तसं ती व्यक्ती चालत असते. and like that spirit controls him, that man goes, त्याच्या ताब्यामध्ये असल्यामुळे तो सांगेल त्याप्रमाणे बोलत असते. and he's under the control of the spirit, so he talks likewise. त्याचप्रमाणे त्याच्या सगळ्या काय हालचाली असतात. All his movements are such. जो आत्मा तुमच्यामध्ये कार्य करतो त्या आत्मा तुम्हाला चालवतो. The spirit that is in you, it leads मग you. प्रश्न हा आहे The question is, की मला कुठला आत्मा चालवतो. which spirit leads me? माझ्यामध्ये कुठला आत्मा आहे. Which spirit is in me? हा एक काढो घरी असं डिस्टर्ब का होतंय सगळं. हालेलुया हालेलुया Hallelujah. हाले जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah.
देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे, The Spirit of God is in us. म्हणजे देवाच्या आत्म्याचा कंट्रोल आमच्यावर आहे. So Spirit of God controls आणि us. देवाच्या आत्म्याचा जर कंट्रोल माझ्यावर आहे The Spirit of God has a control तर upon माझं me. मन स्थिर आहे, And my mind is steady. माझं मन देवामध्ये गुंतलेलं आहे, My mind is engrossed in माझं God. मन देवामध्ये आणि आम्ही पाहतो ते एकरूप झालेलं My आहे. mind is one with God. माझा आत्मा देवामध्ये एक होणं फार गरजेचं आहे. And my spirit should be one with God. मग आम्ही पाहतो आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जर प्रवेश करायचा If आहे you want to enter the kingdom of God, तर आम्हाला ईश्वरी स्वभावाचं होणं गरजेचं आहे. you have to become of the heavenly आणि character. ईश्वरी स्वभाव आमच्यामध्ये कसा निर्माण How होईल does the heavenly nature come into तर us? तो पवित्र आत्मा माझ्यामध्ये कार्य करतो त्याच्याद्वारे होणार The आहे. Holy Spirit works in us. It comes कारण into us. देवाचा आत्मा जेव्हा माझ्यामध्ये असतो If the Spirit of God is in me, त्या देवाचा आत्मा माझा ताबा घेतो, त्याचा प्रभाव माझ्यावर असतो when the impression of Spirit is आणि तो upon me, पवित्र आत्मा मला चालवतो प्रियानो. and the Holy Spirit leads पण me. मनुष्याच्या मनात येणारे सर्व वाईट विचार तरंग एक सारखे वाईट आहेत बायबल आम्हाला सांगतो. And the thoughts coming in the heart of man are evil continually. असं परमेश्वरानं पाहिलं, And Lord saw this. मग ते एक सारखे येणारे वाईट विचार तरंग जर माझ्यामध्ये येऊ नये जर मला वाटतं If I feel that all the wrong thoughts shouldn't come in तर मी me, दैहिकतेच्या स्वाधीन असता कामा नये. I shouldn't be in control of carnal देव things. आत्मा आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणानं करणं गरजेचं आहे. And Lord is a spirit and his worshippers should worship in truth and आम्ही त्या spirit. आत्म्यामध्ये चालणं गरजेचं आहे. We should walk in the spirit. आत्म्यामध्ये चालणं म्हणजेच आत्मिक जीवन जगणं आहे प्रिया. Walking in spirit means living a spiritual life. आणि मग प्रियानो संयमनाचं संयम आमच्यामध्ये पाहिजे. So beloved, we need to have the तो control. जर माझ्यामध्ये नाही If it is not in तर me, काय उपयोगाचं नाही it's of प्रियानो. no use. मग देवानं आम्हाला सावध मनाचा आत्मा दिला आहे. And God has given us a spirit of sound mind. देवाचा आत्मा सामर्थ्याचा प्रीतीचा व संयमाचा संयमनाचा आत्मा आम्हाला दिलेला The आहे. spirit of God is a spirit of power, love, and a sound mind. सावध मन असणं गरजेचं आहे. A careful mind we should have. सावध मन आमच्यामध्ये असणं गरजेचं We आहे. need to have that sound mind. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की मन एक अजब चीज आहे I told you, mind is a wonderful thing. आणि त्याचा थांग कधी आपल्याला लागत नाही. And no one has been able to understand ज्याला it. आपण आपलं म्हणतो ते आपल्या कह्यात कधी नसतं. And what the things that we see say is as it's not in a control. माझं मन माझ्या कह्यात आहे का? Is my mind in my control? कोणी म्हणू शकेल का माझ्या कह्यात आहे Who का? can say that? नाही. No one can say that. कारण ते कह्यात घेण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात To प्रियानो. take it in our control, you have to try a lot. देवामध्ये आम्हाला अधिक चालावं We need to लागतं. walk in God more. आत्म्यामध्ये आम्हाला अधिक वाढावं We need to लागतं. grow in spirit more. आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालायला We need to लागतं. walk by the guidance of the Spirit. आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला भरायला लागतं We need to प्रियानो. be filled with the power of the आणि म्हणून Spirit. प्रियानो त्याचा थांग पत्ता लागत नाही. So no one can understand the Spirit. मन मी तो आता सांगितलं मन स्थिर करा, मन ताब्यात ठेवा असं आम्ही अनेक वर्ष ऐकतो प्रियानो. And to make your mind steady, make it in control. You are hearing मग for long. कसं ताब्यात ठेवायचे But how should we make it in control? ते कशा रीतीने आमच्या ताब्यात येणार आहे? How will it be in our control? हालेलुया. Hallelujah. मन म्हटलं की मला एक कविता आठवते. And mind, when I see mind, कुणाची I कविता know आहे? poem. Who has कोणाची written it? कविता आहे? बहिणाबाईंची कविता. And Bahina Bai has composed it. आणि त्या बहिणाबाईला एक आणि मनाची जटिलता तिला एकदम आणि तिला अस्वस्थ करत होते. And the complexity of the mind was ती confusing her. कवी मनाची आहे And the mind is, म्हणून देवालाच तिने प्रश्न केला की अरे देवा तू हे मन असं कसं रे केलं? and she asked God, how complex have you designed the mind? कसं तू ते तयार केलेलं How have you आहे? designed the तो mind? जटिल आहे. It is complex. तिने देवालाच प्रश्न केला, ज्यानं मन घडवलं त्यालाच तिने प्रश्न She केला. questioned God, the one who is the creator of the mind. आता तिच्या ज्ञानाप्रमाणे तो देवाला तिने प्रश्न केलेला And आहे. according to her knowledge, she has questioned God. आणि त्याच्यामध्ये अतिशय सुंदर तिने म्हटलेलं आहे. And she's written ही beautifully. कविता आज मी तुम्हाला लिहून आणलेली तुम्हाला वाचून दाखवणार And I've आहे. written it. मन म्हणजे कसं आहे? How is the mind? मनाची अवस्था काय आहे? What is the condition of the त्यातलं काही mind? महत्वाचे जे कडवे आहेत मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. And read out to you some lines. आणि मग त्या मागाची तुम्हाला सांगितलं की त्यांनी देवालाच प्रश्न विचारलेला आहे. And she's asked God, असं कसं तू घडवलंस मन? how have you created the mind? अशिक्षित बाई, And she was an illiterate woman. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहणारे, And she is staying in the presence of nature. निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी त्या कवित्रीला लाभली होती. And she had a different side towards nature. आणि त्या जीवनाचं सार त्या निसर्गाकडे पाहताना तिने आणि त्या कवितेतून मांडलेलं आहे. तिने ते सार मांडले जीवनाचं प्रियानो. And the gist of the life she has written there. अनेक कविता त्यांच्या आहेत. And there are many poems हे that is मनावरची composed. एक कविता आहे. A poem on the mind. नंतर सुगरणीचं
एक आम्ही पाहतो घरटं आणि त्याच्याविषयी कविता आहे, and there's a poem about the nest, संसाराविषयी कविता आहे, and a poem about life, मातेविषयी त्यांच्या कविता आहेत, and a poem about mother. अनेक कविता आहेत. There are many poems, प्रतिभावंत कवयित्री, अशिक्षित पण प्रतिभावंत प्रियानो. and she had great qualities but illiterate, आणि त्या कवयित्रीने मनाविषयी बोललेला आहे. and that poet has written about the मन mind, ताब्यात ठेवा, मन कयात ठेवा, आम्ही पाहतो मन स्थिर करा. and control the mind, have it in control and be steady, मन स्थिर करणं फार अवघड आहे. and it is difficult to make it steady. म्हणून आत्मसंयमन जो करतो तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्याचं मन स्थिर आहे तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. So whoever has a steady mind, has self-control, is greater than the one who wins over city. मग आम्ही पाहतो त्याच्या काही त्या कवितेतल्या काही ओळी आहेत, There are some lines of the poem. त्यातले सगळ्यांना परिचित असलेली पहिलीच मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फेरी येत पिका वर हालले. And however is the mind, however you try to understand it, you cannot do that. वढाय म्हणजे वांड आहे, And it is just unfathomable. आणि पाहतो त्या ढोरासारखं ते आहे. And it is like the animal. पिकामध्ये एकदा ते जनावर घुसलं, And when the animal goes into the field, किती हाकला प्रियानो, however you take them थोडा out, वेळ ते लांब जातं, they go afar. त्या राखण करण्याचं जरा दुर्लक्ष झालं की पुन्हा ते पिकावर येतं. And once the caretaker goes away, again it comes to the field. माणसाचं मन असंच आहे That प्रियानो. is the mind of man. किती हाकला त्याला किती स्थिर करायचा प्रयत्न करा, पुन्हा ते आपल्या वळणावर येतं. And moreover you try to control the mind, it comes to the same position. फिरी येतं पिकावर. It comes again to the field. हा आता परत म्हणते मन मोकाट मोकाट. And the mind is uncontrollable. मोकाट म्हणजे काय माहिती, कंट्रोल, कंट्रोल नसलेला हा. काय मोकाट पोरग हिंडते नुसतं मोकाटासारखं असं आपण म्हणतो हाल. And we say that this child is uncontrollable. मन वढाय वढाय आहे, And the mind is not मन controllable. मोकाट आहे, You can't fathom it. याच्या ठाई ठाई वाटा. And there are many ways to it. भरपूर वाटा आहेत मनाला, And there are many ways in the कारण mind. ते मोकाटच आहे. Because it's ते uncontrollable. जितका त्याला भरपूर वाटा आहेत. It carries many thought lines. जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा. And like the waves that are moving on the water. मन वढाय आहे, And the mind is मन uncontrollable. मोकाट आहे, Mind cannot be fathomed. मन लहरी आहे. And mind is like the waves. हालेलुया. Hallelujah. आली लहर केला कर म्हणतात एक जण, बरेच जण म्हणतात आले आहे का ना. And people say that when a wave comes, you do काय everything. मला मनात वाटेल ते मी करतो. I do what my mind says. मला आली लहर की चाललो मी. And if I feel, I go. लहरी मनुष्य. And a person like the waves. मनुष्य लहरी का आहे, Why is the person like the कारण waves? त्याचं मन लहरी आहे. Because the mind is आणि not ते मन controlled. त्याच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी करून घेतं. The mind does everything in him. आणि मग मी पाहतो मन लहरी लहरी, Mind is like the waves. त्याला हाती धरी कोण. Who can control it? उंडारलं Mind is uncontrollable. जसा वारा वाहदान Like the wind blows. उंडारते प्रियानो. And it just blows away. मन असं आहे, Mind just wanders. स्थिर कधी होणार ते. It doesn't get आणि steady. जोपर्यंत मन स्थिर होत नाही And the mind doesn't get steady. प्रियानो काहीही खरं नाही. You cannot do anything. दुसरं त्यांनी मनाला उपमा दिलेली आहे. And another thing they've called the mind. मन पाखरू And the mind is like the bird. याची काय सांगू मात. And how can you tell it ways? आता व्हत भुईवर And it was in its place. गेलं आभायात. And then it खानदानी भाषा, ऐरणी And then भाषा. it flew away. हा पाखरू पण पाखरासारखा आहे. And the mind is like the bird. त्याची काय सांगू मात. How can you tell it ways? आता होत भुईवरी, It was in the nest. गेलं आभायात. And then it flew away. आता होतं जमिनीवर, गेलं आभाळा. It was just on the ground and flew away. आता होतं भारतात, गेलं अमेरिकेत. And it was in India, went to US. पटकन मनुष्य मना शरीराने कुठं जाऊन आला तरी त्या मनाने सगळ्या जग तो फिरून येऊ शकतो. And a man can roam the world with his mind. असं मन आहे. Likewise is the mind. वढाय. And it is wonders. मन येवड जसा खाकसाचा दाना. खाकस म्हणजे कसकस. And the mind is like the seed. मन येवड. And mind is so big, but it is small like the जरा seed. खाकसाचा दाना. It's small like the seed. म्हणजे मन कसं आहे, एवढं खसखसीच्या दाण्यासारखं. It is small like the seed. परत त्या म्हणतात मन केवड. And how is the mind? आभायात बी मायेना. And it cannot be
be there in the clouds. केवढं की जे आभाळात सुद्धा मावना झालंय. Because it is so big that it एका cannot ठिकाणी fit in the clouds. कसकसी सारखं आहे. They say that it is like the sea. आणि लगेच पुढे म्हणतात की ते केवढं आहे आभाळात सुद्धा मावना झालंय. And then they say again it's so big it cannot fit in the clouds. मग पुढे ते देवाला प्रश्न करतात. And further they ask God, देवा कसं दिलं मन, God, how have you given the mind? असं नाही दुनियेत. And it is not controllable. असा कसा रे तू योगी, And how are you the creator? काय तुझी करामत. And how is your creation? आता बरेच अशा कविता आहेत ज्या प्रतिभावंत कवीने लिहिलेल्या, पण त्याचं त्यांना उत्तर मिळत नाही, पण त्याचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये. And there are many poems written by poet, but they don't get the answer, but the answer is in the आता ही scriptures. श्रेष्ठ कवित्री आहे. And he is a great poet. देवा कसं दिलं मन, असं नाही दुनियेत, असा कसा रे तू योगी, काय तुझी करामत. And Lord, how have you given the mind? It's not in the world. And how are you the creator? And how is your creation? देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं. And Lord, how is the mind and how is it created? मन देणारा कोण आहे? देव आहे. Who is the one who gives the mind? It's कारण God. बायबल सांगतो आमच्या परमेश्वराला मन आहे. Because Bible says our God has म्हणून mind. पवित्र शास्त्र मला सांगतं देवाचं मन असं कोणी ओळखलं आहे. So the Bible tells us who can understand the heart of God. आणि देवानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्याला केलेला आहे. And God has created man in his own likeness. देवाला जर मन आहे, If God has mind, म्हणजे त्यानं मनुष्याला मन he दिलेलं has आहे. given a mind to man. हालेलुया. म्हणजे कुणी घडवले मन? देवानं. Was created mind, it's God. आता वाईट विचार तरंगाने त्याचं मन बरबटला, हा मनुष्याचा दोष आहे, कारण त्यानं अवज्ञा केली. With wrong thoughts, the mind of man went astray, and it is the fault of man. जगातल्या कवीने अतिशय सुंदर कविता लिहिल्या, तत्वज्ञान मांडलं, पण त्या तत्वज्ञानाचा मी पाहतो आणि अर्थ जो आहे तो पवित्र शास्त्रामध्ये योग्य पद्धतीने सांगितलेला. And the poetess of the world has written a great poem. The meaning of the poem is written in the Bible. असेच एका ज्येष्ठ कवीने गीत लिहिलेलं आहे. And such a senior poet has written a poem. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. And if you have one incident of happiness, you'll have 100 incidents of sorrow. तत्व सांगितलंय त्यांनी. It is doctrine there. एक धागा सुखाचा आहे, And one incident of 100 happiness, धागे दुःखाचे आहे, 100 incidents of sorrow. जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. And these are the clothes of your life. हालेलुया. Hallelujah. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, So the Bible tells us, आम्हाला दुःख जरी आलं if we get sorrow, तरी आम्हाला अशा धाग्यानं शिवलेला देवानं झगा घातलेला आहे. God has given us the robe stitched in such a thread. त्याच्यामध्ये सुख आणि सुख आहे. It has just happiness. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे. आमच्याकडे कुठलं वस्त्र आहे तो यानो? And one thread of sorrow and one thread of happiness, 100 threads of sorrow. That is how the cloth of life is stitched. आम्हाला तारणाचं वस्त्र देवानं दिलेलं आहे. God has given us the robe of salvation. आणि आमच्या सुखाचा धागा एक नाही. And our thread of happiness is not one. आमच्या सुखाचा धागा अनंत काळचा आहे. A thread of happiness is for eternity. दुःख क्षणाक्षणभर आहे, ते आता दिसेल नंतर निघून जाईल. And the sorrow is momentary. You can see it now. It won't be there later. गातो सियोन देश हमारा देश रहते हैं हम परदेश. And we sing a song that the country of Zion is ours and we have to go there. इथल्या दुःखाचा अंत होईल, तिथल्या सुखाचा अंत होणार नाही. And the sorrows here would end, but the happiness there won't end. आणि तिथलं सुख कसं आहे? अनंत काळचं आहे. And the happiness there is for eternity. जगामध्ये दुःख आहे, And there is sorrow in the world, पण ते दुःख आमचं वस्त्र नाही. but the sorrow is not a garment. आमचं वस्त्र धार्मिकतेचं आहे. Our garment is righteousness. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून तत्व जीवनाचं जर बघायचं If असेल, you see the doctrine of life, समजून घ्यायचं if असेल, you understand it, तर एकच धर्मग्रंथ आहे. and there is only one scripture, आणि तो आहे पवित्र शास्त्र. and it is the Holy Scripture. कारण जीवन आमचा प्रभू आहे, Because life is our आणि तो God, जीवन तो प्रभू आमच्यामध्ये आहे. and that life is in आणि us, तो आम्हाला शिकवतो, and He teaches मी us. माझी शांती तुम्हाला देतो, I give my peace to you, जग देतं तसं नाही. not like the world gives. मग या ठिकाणी त्यांनी देवाला प्रश्न केलेला आहे, So she is asking तू God there, मन कसं घडवलं? how do you create mind? देव आत्मा आहे And God is spirit, आणि आत्मा व्यक्ती आहे, and spirit is person, आणि व्यक्तीला मन असतं प्रिय. and the person has a आणि mind, तो देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. and spirit of God is in us. देवानं आम्हाला घडवलेला आहे, He created us, आमच्यामध्ये मन देवानं केलेलं आहे. and He has given the mind to पण us. प्रियानो, संयमाकडे येण्याच्या अगोदर So to come to self-control, आम्ही काही मनाविषयी बोलणार आहोत. we're going to talk about the mind. मन आमचं कसं आहे? How is the mind? बायबल आम्हाला सांगतं, Bible says, स्तोत्र संहिता याचा 24वा अध्याय त्याचं 4थं वचन.
Psalms 24:4. ज्याचे हात स्वच्छ ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे आणि मन शुद्ध आहे, जो आपले चित्त जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही तो व कपटाने शपथ वाहत नाही वाहत नाही तो तो. हालेलुया. He who has a clean hands and a pure heart, he who has not lifted up his soul to an idol, nor sworn deceitfully. पृथ्वीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. हो, कारण त्याने सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले. हा. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे आणि मन शुद्ध आहे, जो आपले चित्त जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही व तो, कपटाने शपथ वाहत नाही. त्याला त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद त्याला मिळेल. परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो धार्मिक ठरेल. तो धार्मिक ठरेल. आमेन म्हणूया. आमेन. हा. आता संयम हा आपला विषय, लक्षात ठेवा. कुठला विषय आहे? संयम. संयम. हालवलं तिथं आपण येणार आहोत. आता मी इतर कुठलाही विषय मध्ये आता इथून पुढे काही कुठला वार आला, कुठला हा दिवस आला, तो दिवस आला, तरी मी तिकडे जाणार नाही. And our topic is self-control, and we won't deviate from it now. आणि मला मागच्याच ब्रदरने सांगितलं, मला खूप आनंद झाला. And when brother told me last time, I was happy. असं फीडबॅक देत जा, And you should give the म्हणजे feedback. मलाही समजेल की मला काय करायचं आहे. So I know what I should do. आणि तुम्ही जर फीडबॅक दिला नाही तर मला काही समजणार नाही. If you don't give feedback, I wouldn't understand मग anything. तुम्ही मला फीडबॅक देता म्हणजे मला समजतं की तुम्ही लक्षपूर्वक ऐकत आहात. And when you give feedback, I understand you're listening carefully. So pay attention. Listen to it मला सांगत जा and tell me. आणि कारण मी सुद्धा जे तुमच्याशी बोलत असतो, मी पहिल्यांदा ते पण मी पण ऐकत असतो. मी अगोदर ह्या कुठल्या गोष्टीचा विचार केला नसतो. मी फक्त ते पॉइंट्स काढतो आणि तुमच्या समोर येऊन उभा राहतो, कारण कार्य करणारा देवाचा आत्मा आहे. Because what I speak to you, when I'm listening to it for the first time, I just take out points and speak to you, because the one who speaks is Spirit of God. त्यामुळे तुम्ही जसं ऐकता तसं मी सुद्धा ते पहिल्यांदा ऐकत So असतो. like you're listening, even I am listening first time. फीडबॅक देत जा, So give the feedback. म्हणजे मला समजेल तुम्हाला त्याच्यामध्ये आणि अजून पुढे जायचंय किंवा तुम्हाला ते समजलेलं आहे. So I will understand. You have to go further, and you have understood it. मग संयम आमचा विषय आहे. So our topic is self-control. आत्मसंयमन म्हणजे काय? What is self-control? जो स्वतःच्या मनावर ताबा ठेवतो तो. हालेलुया. Who has control over his mind, that आणि person. देवाचं वचन सुद्धा आम्हाला तेच सांगतं प्रियानो. So the word of God tells us the same. सुरुवातीला आम्ही पाहिलं पंडिता रमाबाईच्या भाषांतरमध्ये प्रीतीचा व सावध मनाचा आत्मा दिला आहे. And we saw a spirit of love and a sound mind. मन सावध पाहिजे. Your mind should be steady. मन सावध पाहिजे प्रियानो, कारण त्याच्याशिवाय आम्हाला आशीर्वाद मिळू शकत नाही. Because you have to have a careful mind, because you cannot get blessing without it. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये वाचलं आम्ही In Genesis we read की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये येणारे सर्व विचार तरंग एकसारखे कसे आहेत? वाईट आहेत असं परमेश्वरानं पाहिलं. and all the thoughts coming in the heart of man are evil. Lord saw it. मग त्यावेळेला देवानं काय योजना केली? So what plan did God make that time? देवानं योजना केली तो, आणि त्याला त्या गोष्टीचं स्पार आणि क्रोध आला किंवा त्या गोष्टीचं त्याला वाईट वाटलं, आणि त्याने सांगितलं की मी जलप्रलय करून मनुष्याचा नाश करणार आहे. And God felt bad. He was angry with it, and that's why he said, I will destroy the world with flood. आणि पहिल्यांदा जगामध्ये पाऊस पडला. And for the first time it rained on the world. 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला. 40 days 40 nights पण it rained. ज्याचं मन परमेश्वराच्या ठाई जडलेलं होतं, But one who had his mind connected जो to God, परमेश्वराला भिवून वागणारा होता, one who was fearful of God, परमेश्वराला भिवून वागणाऱ्याचं परमेश्वर संरक्षण करतो. and God protects the one who is fearful of him. आणि त्यावेळेस त्या भूतलावर एक मनुष्य होता असा की ज्याचं मन शुद्ध होतं. त्याचं नाव काय होतं? नोहा. And there was only one person who had a pure heart in the world. His name was Noah. मग देवानं नोहाला सगळा प्लॅन सांगितला. When God told the plan to Noah, देवानं त्याला सांगितलं की मी 40 दिवस 40 रात्र जलप्रलय करणार आहे. and God told him, I'll rain
on the earth 40 days and 40 nights तुम्ही सांगतो त्या मापाचा तारूप तयार कर. and create a shape or the measurements I tell त्याची you. रुंदी किती, लांबी किती, उंची किती, सर्व काय देवानं त्याला The सांगितलं. width, length, height, everything God told him. सर्व त्या तारवाचा प्लॅन देवानं दिला. God gave him the plan of the ship आणि त्याला सांगितलं की तुझे सर्व कुटुंबासहित तू त्या तारवामध्ये जा. and he told him, take all your family and go आणि into the ark. प्रत्येक प्राण्याची एक एक जोडी मी त्या ठिकाणी पाठवेल. And I'll put one couple of every species of animal in आणि that ark. आणि अशा रीतीनं वाईट मनाचे, वाईट प्रवृत्तीचे जे लोक होते, देवानं त्यांचा भूतलावरनं नायनाट केला जलप्रलयाच्या And in द्वारे. such a way, God destroyed all the evil people from the face of the earth. आणि ज्याचं मन शुद्ध होतं, And the one who had a pure mind, जो देवभीरू होता, who was fearful of God, जो देवाच्या सानिध्यामध्ये होता, he was walking in the presence of त्याला God. आणि त्याच्या कुटुंबाला देवानं सुरक्षित ठेवलं. God protected him and his त्या family. जलप्रलयामधून देवानं त्यांना वाचवलं. God delivered them from the flood. म्हणजे वाईट विचार तरंग जर मनात असेल, And if there are evil thoughts in the mind, तो वाईट मनाचा परिणाम किंवा त्या स्वभावाचा परिणाम नाश हा ठरलेला आहे. and the result of an evil mind is destruction. म्हणजे संयम किती महत्वाचा आहे. So how important is self-control? मन आमच्या ताब्यात असतं किती महत्वाचं आहे. How important it is to have control the mind. संयमी आम्ही असणं गरजेचं आहे. We need to have control. प्रियानो, ते म्हणजे आत्मिक जीवन जगणं आहे. And that is living a spiritual life. संयम कुठं असावा प्रिया? Where should you have control? संयम तुमच्या खाण्यामध्ये, Control in your eating. संयम तुमच्या बोलण्यामध्ये, Control in talking. संयम तुमच्या वर्तनामध्ये असणं Control in गरजेचं your आहे. acts. संयम तुमच्या पेहरावामध्ये असणं सुद्धा गरजेचं And आहे. control in your attire as well. तुम्ही काय परिधान करता त्या गोष्टी सुद्धा आत्मिक गोष्टीशी निगडीत आहे. And whatever you wear is connected to the spiritual life as well. महिलांनी अतिशय तंग कपडे वापरणं हे देवाच्या विरोधात आहे. And women wearing transparent clothes is against देवाच्या God. वचनाच्या विरोधात आहे. Against the word of God. कारण देवाच्या वस्त्राचं जर वर्णन आम्ही पाहिलं, So if you see the तर description of the attire of God देवाचं वस्त्र पायघोळ झगा आहे. and the clothes of God are a robe covered from head to toe. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. लक्ष देऊ नाही का प्रिया? And listen carefully. आम्हाला फॅशनेबल जगामध्ये असलो तरी आम्हाला फॅशन करायची नाही. We are in the fashionable world, but we don't have to कारण follow आमचं it. शरीर हे देवाचं मंदिर आहे. The body is temple of God. आणि देवाचं मंदिर बायबल सांगतो, जो कोणी माझ्या मंदिराचा नाश करेल त्याचा मी नाश करेल. And God says, whoever destroys my temple, I destroy him. म्हणून प्रियानो, आम्ही संयमी असणं गरजेचं आहे. So beloved, we need to have control. आमच्या वर्तनामध्ये आमचा संयम असणं गरजेचं In our आहे. acts, we need to have आमच्या control. बोलण्यामध्ये संयम असणं In our गरजेचं talk should be आहे. controlled. आमच्या खाण्यामध्ये संयम असणं गरजेचं Our आहे. eating should be controlled. आमच्या पेहरावामध्ये आम्ही संयमी Our असणं attire should be गरजेचं आहे. controlled. आम्ही काय परिधान करतो ह्या आरशासमोर उभं राहिल्यानंतर आम्ही लक्षात आलं पाहिजे की मी देवाची कन्या आहे, मी देवाचा पुत्र आहे, मला काय वापरायचं आहे. Whatever we wear, we should be vigilant that I am the son and daughter of God and what I should जगाच्या wear. मार्गाने चालणारे अशाकडे जातात. People who go by the way of the world go to destruction. देवाच्या मार्गाने चालणारे देवाच्या सार्वकालिक देवानं दिलेल्या जीवनाच्या मार्गामध्ये चालतात. And whoever go by the way of God go to eternal life. म्हणून आत्मिक जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. So it is important in spiritual life. एकदा एका मी लग्नाला गेलो होतो I went to a wedding one day. आणि त्या ठिकाणी मग अशा बरेचशा तरुण मुलं त्या ठिकाणी होते. And there were many young boys and girls there. थंडीचे दिवस होते And it was the day of winter. आणि जो दुर्दैव म्हणजे आपल्या ख्रिश्चनच मुली त्या सगळ्या होत्या. And unluckily they were Christian girls. अनोळखी त्या मुली होत्या, पण मी त्या एकेकीचा पेहराव बघितला, मला खूप वाईट वाटलं. And I saw their attires and I felt bad about it. अशा पूर्ण शरीराला चिटकून असलेले ड्रेसेस त्यांनी घातले होते. And they had body hugging clothes. ते एका ठिकाणातून फाडलेलं, इकडनं फाडलेलं असं त्या, आणि ड्रेसेस ते विचित्र ते दिसत होतं. And they had a cut here and there and it was looking bad. त्यांचे आई वडील त्यांच्या बरोबर, The parents were there with them. सगळे लोक तिथं त्या ठिकाणी वडीलधारी माणसं आहेत, वेगवेगळ्या आणि स्तरातले लोक त्या ठिकाणी आहेत. And many people, elders were there. पण यांना काही भान नाही प्रिया. But they were not in the आम्ही senses. देवाचे लोक आहोत, The people of आम्ही God. जिवंत देवाचे लोक आहोत, People of living God. आम्ही संयमी लोक आहोत. We are people of आम्हाला self-control. सावधपणाचा आत्मा देवानं दिलेला आहे. सावध मन आम्हाला देवानं दिलेला God आहे. has given us a sound mind. कुठं गेलं ते सावध मन? Where is a sound mind? कुठं गेला तो संयम? Where is the control? प्रियांनो, देवाच्या नावाची निंदा होईल असं वागू नका. आमेन म्हणा. And do not act like the Spirit of God would be mocked. आमच्या खाण्यामध्ये आमचा संयम पाहिजे प्रिया. We have to have control in eating. आमचा तिथं संयम नसतो We प्रिया. don't have control in eating. मद्यपी आणि मांसाचं अतिभक्षण करणाऱ्याच्या वाऱ्याला उभं राहू नको, बायबल आम्हाला सांगतं. And do not be in the presence of those who consume a lot of meat. अति खाणं
Overeating, हे सुद्धा नाशाचं कारण होतं प्रिय. it is also a reason of destruction. आवडता पदार्थ अति सेवन केला की अजीर्ण होतो, त्याचा दुष्परिणाम होतो. And if you eat something that you like, अति खाणं if you overeat something that you like, it That- takes you to destruction. त्याचा दुष्परिणाम मनावर होतो प्रियानो. And it affects the आम्ही mind. काय खातो प्रियानो? What do we eat? आम्ही खात असलेलं अन्न आमच्या शरीराला पोषण दे करणं हा त्याचा उद्देश असतो. And the things that we eat should nourish our body, and that is the result of it. आमच्या जिभेचे चोचले पुरवणं हा उद्देश नसतो प्रिया. And it is not to satisfy cravings. पण आमच्या खाद्यपदार्थात पोषण तत्वाच्या ऐवजी आमच्या जिभेचे चोचले पुरवण्याची चव त्याच्यामध्ये जास्त आम्ही ते जास्त पसंत करतो. But the things that we eat is not to nourish our body, but to satisfy cravings, and we crave for that आणि more. त्याचा व्हायचा तो परिणाम होतो And it gives bad results. दुष्परिणाम, Bad results. वेगवेगळ्या प्रकारचे आजार, Many diseases. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारची दुखणी त्या ठिकाणी येतात And many प्रियानो. complications in the body. आणि मग आम्ही देवाजवळ म्हणतो, Then we say to God, देवा येशू तुला बसलेल्या माराच्या वन मला आरोग्य By प्राप्त the झालं. stripes you receive, Jesus, I have been healed. ते म्हणतो तुझं मन तुझ्या ताब्यात नाही. God says your mind is not तुझं controlled. मन जर तुझ्या ताब्यात नसेल तर तुझं मन आणि तुला नाशाकडे घेऊन जातं. If your mind is not controlled, it will take you to destruction. देवाची परीक्षा बघू नका. Do not test God. संयमनाचा आत्मा देवानं तुम्हाला दिलेला He has आहे. given a spirit of sound mind. सुज्ञानाचा आत्मा देवानं तुम्हाला Spirit दिलेला of आहे. wisdom is given you. समंजसपणाचा आत्मा तुम्हाला देवानं Spirit दिलेला of आहे. knowledge is given you. तुम्ही काय खाता, What do you eat? तुम्ही काय पांघरता, What do you wear? तुम्ही काय बोलता, What do you talk? तुम्ही काय पाहता, What do you see? याचा संयम असणं गरजेचं You आहे. should have control over it. अतिरेक आम्ही करतो प्रियानो. And we should not overdo it. सर्व काही घातक ठरतं. And everything is dangerous for म्हणून us. मी पाहतो मन चुकीच्या पद्धतीने चाललं So the mind goes by the wrong path. तर त्याचे परिणाम वाईट होतात. The results are bad. म्हणून मन सावध असलं पाहिजे. सावध मनाचा आत्मा देवानं आम्हाला दिलेला So the आहे. mind should be careful, and He's given us a spirit of तुमचा sound mind. पेहराव सुद्धा तसा पाहिजे. And so तू पेहराव your attire should be like that. तुमचं खाणं तसं पाहिजे. Your eating should be like that. हालेलुया. प्रियानो, हालेलुया. संयमाविषयी मगाशी आता तुम्हाला सांगितलं त्याचा एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगतो. संयम म्हणजे आम्ही पाहतो वर्तन विवेक आहे. And your self-control means the conscience of your acts. म्हणजे सारासार विचार करणं. So thinking everything. जे आणि जेवढे करणे उचित तेच करणे याचे हे करणं म्हणजे संयम आहे. And the things to do that are good for me, only to do those जे things are control. जे करायचंय तेवढंच करायचं प्रियानो. Things that are required to do, you should do that only. हे उचित आहे ते करणं याचे नाव संयम आहे. To do what is right मी is called तुम्हाला काही control. गोष्टी आता मी लिहून आणलं की त्या व्याख्या आहेत संयमाच्या. And there are some definitions of self-control that I have written for you. जे आम्हाला करायला पाहिजे तेच योग्य पद्धतीने आम्ही करणं गरजेचं आहे. We should do everything in the right way that we have to do. त्याचा अतिरेक होता कामा We नये. should not overdo it. अतिरेक करणं म्हणजे तुमच्यामध्ये संयम नाही. To do overdo it means you don't have self-control. काय काय लोक म्हणतात की मी बागे तुम्हाला सांगितलं मी बायबल असं वाचतो झोप आली की असे होतं. आपण तुम्ही डोळे असे किती फाकवले तरी मेंदू झोपलाय त्याचं काय. And some people read the Bible but they don't understand. Your mind is asleep and you cannot understand the word. काय काय सेवकांनी पाहत त्याच्या तरुणपणामध्ये फार उपवास केले प्रियानो. And some servants we see have fasted long in the young त्या days. उपवासाचा अतिरेक केला. They have overdone the fast. नंतर त्यांच्या आतड्यांवर परिणाम झाला. It affected their intestines, त्यांच्या पचनक्रियेवर परिणाम झाला. affected their त्यांच्या digestion, शरीरयष्टीवर परिणाम झाला. affected their health. कारण जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही करा. You should do what is required. देव आम्हाला अतिरेक करायला कधी शिकवत नाही. God हालेलुया. doesn't teach us to overdo anything. हालेलुया. हालेलुया. पटतंय का सगळ्यांना. You understand it? हा. म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे प्रियानो. You should understand it. आम्ही धार्मिक आहे म्हणजे आम्ही काय करतो प्रियानो. We are righteous. What do we do? मागा मी तुम्हाला सांगितलं की आम्ही फार प्रार्थना करतो फार बोलतो म्हणजे आमची प्रार्थना देव ऐकतो असं आहे का ते. And we talk a lot, we pray a lot, so the God hears our prayers. It's like that. तुमची प्रार्थना थोडक्यात असावी. Your prayer should be in brief. संक्षिप्त बोला योग्य बोला. You should say in short and say right. तो अधिकारी त्याला सगळं काही तुमचं माहित आहे. And he is authoritarian, understand everything. उगाच फापट पसरा लावत बसू नका. Just don't go and talk words and words. म्हणून जेवढं पाहिजे तेवढंच करा. Talk जेवढं how much पाहिजे is तेवढंच required. बोला. हालेलुया. Talk how much is required. उपवास करा करायलाच पाहिजे त्याशिवाय आमचं आत्मिक जीवन भक्कम होत नाही. And you should fast, and it's required for a spiritual life. पण त्याचा अतिरेक करू नका. Don't overdo fasting. हालेलुया. Hallelujah. जेवढं जसं पाहिजे तसंच खा योग्य प्रमाणात खा. And eat what is required, eat in the right quantity. अतिरेक करू नका. Don't overdo it. तिथं परत आम्ही देवाचं वचन आडवा आणतो. There again we get the word of God. हिशोबकार स्मरण करून खाल्लेलं काही वर्ज्य नाही.
नाही. And whatever worship and then eat, it is good for you. देवच म्हणतो. God says, पण देव म्हणतो अरे तुला मी त्याच्याबरोबर शहाणपण दिलंय, माझा आत्मा दिलाय, जरा सुज्ञतेने वाग, शहाणपणानं वाग, कशाला स्वतःचं नुकसान करून घेतो. but God says, I've given my spirit, I've given you my wisdom, walk in the spirit, act by it, don't overeat. देवाला कशाला कोड्यात पाडता, देवाची कशाला परीक्षा घेता. Why do you test God and put him in question? हालेलुया. Hallelujah. आमचं आध्यात्मिक जीवन म्हणजे हे आहे की आम्ही देवाचीच परीक्षा पाहतो. A spiritual life is such that we just go and test God. सर्व गोष्टीमध्ये देवाची परीक्षा. In all things we go and test God. हालेलुया. Hallelujah. काय काय लोक उपास चर्चच्या दिवशी उपास करतात. And some people fast on the day of church. आता मला जर 3 तास बोलायचं आहे If I have to talk for 3 hours, तर मी उपास येऊन इथं काय चालेल का. so do I have to fast and then come here? चालेल का. नाही चालेल. No. मग जो आवाज माझा एवढा आता हाय पिच वर गेला होतोय का माझा तेवढा जाईल का. So can I talk on a high pitch if I'm fasting? जाईल का नाही सांगा. Can I talk like that? हालेलुया. Hallelujah. माझी सकाळची प्रार्थना झाली My prayer in the morning, पहाटे पहाटे early मी morning, मस्तपैकी एक अख्खं फ्रूट मी कुठलं तरी खातो. after that I eat a good fruit. Hallelujah. हा आणि मग परत खाली येऊन मस्त नाश्ता करतो And then I come down, I eat my breakfast. आणि मग मी चर्चला येतो. Then I come to church. कारण मला माहिती आहे मला काय करायचं आहे. Because I know I have to do something. हालेलुया. Hallelujah. मला उपवास करायचा पण मी माझ्या तयारी अगोदर करणार, त्या दिवशी नाही करणार उपवास. So I know I have to preach, so I won't fast that day, but I'll fast before. हालेलुया. Hallelujah. देव चांगला आहे. God is good. मग धार्मिकतेचा अतिरेक करू नका. So do not overdo righteousness. त्याला फाजील धार्मिकता म्हटली जाते. And don't have futile righteousness. आमच्या मुली येतात बऱ्याचशा काय खाऊन आले का नाही काय खाऊन आले. And there are many daughters who come here who come without breakfast. आल्यास तशा तशा. And they come without breakfast. त्रास होतो. And then they have troubles. 2 उड्या मारलं की होत. And they just start jumping and get tired easily. काय उपयोग आहे सांगा. It's of no use. संयम पाहिजे की नाही आपल्यामध्ये. You should have control. सकाळी नाश्ता करायला पाहिजे की नाही. त्याशिवाय काय इलाज. You should have breakfast. नाही देव माझ्या बरोबर आहे. But God is with me. देव माझं बळ आहे. And God is my strength. अरे तुम्ही जरी तुझं बळ आहे, If He is your strength, तुला आवश्यक असणारे अन्न पदार्थ मीच तयार केलेले त्यासाठी की तू उत्तम पदार्थांनी तृप्त व्हावा. so He has created the things needed for you so you get nourished. हा मग या ठिकाणी आम्ही पाहत आहोत प्रियानो. So we see here, आमचं मन कसं असावं. how should our mind be? आमचं मन देवाठाई स्थिर असावं. Our mind should be stable for God. मनाचा परिणाम काय पहा. And what is the result of the तिकडे mind? आम्ही पाहिलं की मनाची दुष्टाई आणि त्यांच्या नाशाला कारणीभूत ठरली. And there we saw the evilness of the mind आणि was result for the destruction. आणि मनाचा खरेपणा नोहाला सुरक्षित त्यानं त्या मनाच्या खरेपणानं मग त्याला सुरक्षित ठेवलं. And sincerity of the mind kept Noah alive. मग मला जर त्या पर्वतावर चढायचं आहे, So if I have to climb the mountain, मला जर देवाच्या सानिध्यामध्ये उभं राहायचं if आहे, I have to be in His presence, माझं मन जर माझ्या ताब्यात नसेल तर मी जाऊ शकेल का. if my mind is not in my control, can मी I do त्या it? गिरीवर चढू शकेल का. Can I climb the mountain? आत्मसंयमनच माझ्याजवळ नाही तर मी त्या गिरीवर चढू शकेल का, त्या पर्वतावर चढू शकेल का. If I don't have self control, can I climb the mountain? नाही. I cannot do that. हालेलुया. Hallelujah. नाही म्हणा. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आभार सांगतं. So the word of God is telling us, परमेश्वराच्या गिरीवर कोण चढे. who can climb up on the mountain of God? गिरी म्हणजे पर्वत आहे. And it says mountain of God, डोंगर नाही. and it's not a hill. डोंगर आणि पर्वतामध्ये फरक आहे. Difference between a hill and a mountain. हालेलुया. Hallelujah. आम्ही पाहतो सिनाई काय आहे. मग नाही म्हणा पास्टरांचा मुलगा म्हणाला. सिनाई काय आहे. पर्वत आहे. सियोन काय आहे. सियोन डोंगर आहे. हालेलुया. टेकडी आहे. आणि सिनाई काय आहे. पर्वत आहे. हालेलुया. हिमालय काय आहे. पर्वत आहे. हालेलुया. आणि आम्हाला इतर रस्त्याने दिसतात. आम्ही आपल्या गावाच्या कडेला कधी त्याला काय म्हणतात. डोंगर म्हणतात. मग जिथं देवाचं आम्ही पाहतो देवाविषयी केलं की देव ते गिरीवर पर्वतावर सिनायला आणि मोशेला देवाने कुठं बोलवलं. सिनाय पर्वतावर. हालेलुया.
तिथं त्या देवाने त्याला आणि त्या पाट्या दिल्या, आज्ञेच्या पाट्या दिल्या. And God called Moses on the Mount Sinai, and there he gave them the tablets of the 10 मग commandments. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? So who can climb the mountain of God? म्हणजे परमेश्वराच्या पर्वतावर कोण So चढेल? who can ascend upon the mountain of मग God? परमेश्वर पर्वतावर वस्ती करणारा. So God who dwells on the mountain. म्हणजे आता नव्या कराराप्रमाणे आम्ही पाहिलं तर सिनाय पर्वताचा तो भाग On the नाही. New Testament we see it's not Sinai mountain. म्हणजे पर्वत म्हणजे आता आमचा देव कसं सर्वोच्च ठिकाणी विराजमान So असलेला. mountain symbolizes that a God lives on the highest place. तो सर्वोच्च देव आहे. He is the most high तो God. सर्वोच्च ठिकाणी आहे. He dwells on the तो most high place. उंच ठिकाणी आहे. He is on high place. आणि त्याला भेटायचं असेल, And if you have to meet him, त्याच्या जवळ जायचं असेल, If you have to go close to him, म्हणजेच गिरीवर मला चढायचं if असेल, you have to climb up the mountain, परमेश्वराच्या गिरीवर मला चढायचं have to climb असेल, the mountain of तर God. कोण चढेल? Who can ascend it? बायबल आम्हाला सांगतं त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? Who can stand in his holy place? हालेलुया. Hallelujah. कुणी गैरा येऊन देवाच्या पवित्र स्थानात उभा राहू शकतो का? And can any Tom, Dick and Harry come and stand in the आणि जरी presence of God? त्याने उभं राहण्याचा प्रयत्न केला तरी तो जिवंत राहू शकतो का? And if he goes and stand it, can he be alive? हालेलुया. Hallelujah. नाही राहू शकत. He cannot. म्हणून या ठिकाणी बायबल सांगते की परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? Here it says, who can ascend the mountain of God, who can stand in his holy place? ज्याचे हात स्वच्छ, With clean hands, म्हणजे साबणाने धुतलेले नाही. not washed by soap. हालेलुया. Hallelujah. ज्याचे हात स्वच्छ म्हणजे ज्याने कुठलेही कुकर्म केलेलं नाही, Who has clean hands means the one who is जो कुठल्याही blameless, पापाचा भागीदार नाही, who has not part in any sin, ज्याच्या हाताने वाईट कर्म केलेले नाही, whose hands have never committed असा sin. मनुष्य म्हणजे स्वच्छ हाताचा मनुष्य. Such a person is a man with clean hands. आम्ही सॅनिटायझर घेऊन 2 थेंब टाकून असेल मी म्हणाल आता मी स्वच्छ हाताचा आहे, चाललो पवित्र स्थानात, असं होत नाही. If you clean our hands with sanitizer, go into the holy place, it is not like that. सॅनिटायझर साबणाद्वारे तुम्ही हात स्वच्छ करता, तुमच्या जेवणासाठी उपयोगी आहे. We clean our hands with sanitizer, is useful to eat food. पण परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये जर मला जायचं But असेल, if you have to go to the holy place of त्याच्या God, गिरीवर जर मला चढायचं have to ascend his असेल, mountain, तर माझ्या हाताने वाईट कर्मे केलेली असता कामा नाही. my hands shouldn't have done wrong deeds. हालेलुया. Hallelujah. आणि मग पुढे बायबल सांगतो Bible says further, की ज्याचे हात स्वच्छ with clean hands आणि मन शुद्ध आहे. and a pure heart. हालेलुया. Hallelujah. म्हणजे सावधपणाचा. He had a sound mind. मन कसं पाहिजे? How should a mind be? शुद्ध पाहिजे. It should be pure. शुद्ध मन असेल तर काय होईल? If you have a pure heart, what it says? नोहासाठी देवानं तारू तयार केलं. God built an ark for त्या Noah, तारण त्याला त्याचं झालं. and he got saved there. मन शुद्ध जेव्हा आम्ही असतो, आमचं असतं, When you have a pure heart, आम्ही देवाच्या न्यायापासून आमचा बचाव होतो, क्रोधापासून we get saved from his anger and judgment. आमचं मन शुद्ध आहे. Our mind is pure. आम्ही देवाला पाहू शकतो. We can see God. कारण जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. And the blessed are the one of pure of heart, because they will see God. ज्याचं चित्त शुद्ध ते तो देवाला पाहिल. Who has a pure heart, he can मग see God. पवित्र स्थानामध्ये काय आहे? So what is in the holy place? देवाचं दर्शन आहे. And to see God, देवाला पाहणं आहे. you can see God there. गिरीवर काय आहे? What is on the mountain? देवाला पाहणं You आहे. can see God. देवाला ऐकणं आहे. You can listen to him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मगाशी विशाल म्हटलं की देवाचा आवाज मी ऐकला. And Vishal said, I heard the voice of God. कधी तो अनुभव येतो? When do you experience it? ज्यास तो तुम्ही गिरीवर चढाल त्यावेळेला. When you climb up the आणि mountain. मनुष्य गिरीवर केव्हा चढू शकतो? When can a man climb the mountain? ज्या स्तवनाच्या सर्वोच्च पातळीला तो पोहोचतो. When you reach the highest point of your worship. हालेलुया. Hallelujah. स्तवन करता करता तो ज्या सर्वोच्च पातळीवर तो पोहोचतो, When you attain the highest level of worship, त्यावेळेस तो गिरीचा अनुभव त्याला मिळतो किंवा त्या पर्वताचा अनुभव त्याला मिळतो. that time he experiences the peak of the mountain. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. परवा एका मुलीने मला अतिशय सुंदर प्रश्न विचारला. And one daughter asked me a question. आणि हा प्रश्न एखादे कोणीतरी मला विचारावा असं माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती. And I had the will that someone should ask me this question someday. आणि त्या दिवशी त्या पुरीने मला प्रश्न And that विचारला. girl asked me, तिने असा सहज प्रश्न केला, झाली का पास्टर प्रार्थना? and she questioned, have you prayed, pastor? म्हटलं झाली की. मग म्हटली मला म्हटली कुठला अध्याय वाचला? And which chapter did you read? अगं म्हटलं असं काही त्या अशा टिपिकल धार्मिकासारखं नाही की एक अध्याय वाचला मग प्रार्थना की चाललो जेवायला. And I don't read a specific chapter and then go and eat and
read it. असं नसतं ते. It doesn't happen मग like that. मला म्हटले की पास्टर तुम्ही प्रार्थना कशी करता, तुम्ही अभ्यास कसा करता. म्हटलं बऱ्याच वर्षानंतर मी हा प्रश्न कुणीतरी मला विचारावं आणि तू मला विचारला. म्हटलं मी आता तुला एक मोठं चॉकलेट बक्षीस देणार आहे. And she asked me, how do we pray? How do you study the word? And I said, I am happy someone asked me this question. I'll जो give a तरुण chocolate. तरुणी मला योग्य प्रश्न विचारेल Some who comes and asks me the right त्याला question, माझ्यातर्फे एकदम चांगलं चॉकलेट मी देईल. I'll give the best chocolate to you. त्यांच्या समस्येचं उत्तर पण देईल, त्यांच्या प्रश्नाचं आणि चॉकलेट पण देईल. and I'll answer his question and also give him a good chocolate. हालेलुया. Hallelujah. त्या मुलीला मी चॉकलेट देणार. And I give him the daughter a chocolate. म्हटलं मी कसा अभ्यास करतो. So how do I study? मी माझ्या रूम मध्ये जातो. I go into my room वेळ किती वेळ मला आत लागेल मला माहित नसतं. and I don't know how much time मी I'll be there. देवाची आराधना करतो. मी बुक काढून ठेवलेलं असतं, बायबल काढून ठेवलेलं असतं, पेन काढून ठेवलेलं असतं. I worship the Lord. I have a book, a Bible and a pen. मग मी देवाबरोबर बोलत असतो, अन्य भाषेमध्ये I बोलत talk to असतो. God in tongues. देवाच्या बरोबर देवाची आराधना करतो. I worship the Lord. हात उंच करून देवाची उपासना करतो. I lift up my hands and देवाच्या worship Him. कृपेने देव मला त्या सर्वोच्च पातळीपर्यंत घेऊन जातो. With His grace, He आणि takes मग me to the देव एक एक गोष्ट मला रिव्हील करायला And लागतो. one by one He reveals मग मी things to me. पटकन जातो, तो पेन घेऊन त्या वहीमध्ये मी नोट करून ठेवतो की हे सांगितलेलं आहे. And then I go and write it in the book and मग God has revealed पुन्हा it to me. देवाच्या सानिध्यामध्ये Again in the presence पुन्हा of God. देवाची आराधना, Again worship पुन्हा Him. देवाचं स्तवन, Again पुन्हा praise His अन्य name. भाषा बोलणं. Again talk तिथं in मी tongues. किती वेळ चालतो मला माहित I don't know how long it मी goes. किती वेळ गुडघ्यावर आलेलो असतो हे मला माहित I don't know how long I'm on my knees. माझे हात किती वेळ देवाच्या सानिध्यामध्ये उंच राहिले तेही मला माहित How long I नव्हतं. lift up my hands, I don't know. पण ज्यावेळेस त्या पातळीपर्यंत जातो But when I go to the level, मंद वाणी येते. there's a sound there. हा देव बोलतो. God talks. लगेच जाऊन त्या नोट वहीमध्ये मी नोट करून ठेवतो. Then I write it in my book. अशा रीतीने एक आम्ही एकदम सुबद्ध काय म्हणतो त्याला, योग्य साचेबंद असा एक मेसेज तयार होतो. And in this way, the right message is ते created. फक्त पॉइंट असतात There are points there. आणि इथं आल्यानंतर प्रत्यक्ष त्याचं रिव्हिलेशन ते ओपन होतं प्रियानो. And after I come here, I get revealed it. ज्यावेळेस तुम्ही त्या सर्वोच्च पातळीवर किंवा त्या गिरीवर चढता, When you climb up the mountain, तुम्ही देवाची वाणी ऐकू you listen to शकता. the voice of God. तुम्ही देवाला पाहू You शकता. can see Him. तुम्ही देवाची हितगुज करू You can शकता. talk to Him त्या गिरीवर चढा and ascend that त्या mountain. गिरीवर चढा. Ascend that mountain. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद. Give thanks to the name of the Lord. हालेलुया. Hallelujah. मला एक गोष्ट समजली. And I understood one thing. मी आता इथे येत होतो, मी अगोदर वचनाच्या अगोदर उपासना करत होतो. I was coming here and before that I was worshipping. ना मला वाटलं पोरं कदाचित अशी नाराज होत असतील And की आता आले नाराज होत असतील. I thought someone would be disappointed. मग प्रियानु मग ते आता आले पास्टर. And then pastor came. आता एक तर हालेलुया किंवा आहा हालेलुया घेतील. I have to say hallelujah or aha hallelujah. किंवा मी पाहतो धन्य धन्य राजा थोर घेतील. Or there's a song Dhanya Dhanya Raja किंवा Thor. आता घेतलेलं विशालने घेतलेलं काय धन्य धन्य येशू नाम घेतील. Or Dhanya Dhanya Yeshu Naam that Vishal took. मग तेच पास्टर घेतील, तेच ते बोर होतो. But pastor will come and it is a boring song to sing ज्या वेळेला always. तुम्हाला प्रभूच्या महिम्याच्या शब्दाचं बोर होऊ लागतं त्यावेळेस तुमचं मन प्रभूशी जडलेलं नाही हे सिद्ध होतं. And when you get bored by the words that worship God, it proves your mind is not connected to God. बायबल आम्हाला सांगतं Bible says 24 वडील आणि 4 प्राणी 24 elders, 4 animals. वडील आपले मुकुट बाजूला ठेवतात The elders keep their thrones आणि ते aside म्हणतात पवित्र 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 जो होता जो आहे जो येणार तो सर्व सत्ताधीश. Holy, 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 the one who was, who is, and who will come. He is the all-powerful. आणि ते असं म्हणायचं ते थांबत नाही. And they don't cease to say this. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. असं म्हणायचं ते थांबत नाही. And they don't cease to say this. मग देवाच्या त्या महिम्याच्या शब्दानं त्यांना बोर होत नाही. And they don't get bored with the words that worship God. बायबल सांगतं की हालेलुया शब्द मग काही काळ आणि स्तब्ध झालं म्हणजे 24 तास तिथं काय चालू आहे हालेलुया. And Bible says 24 hours they only say hallelujah. ज्यावेळेस तो तुमचा हालेलुया शब्द जेव्हा त्या नाविन्यानं त्या आत्म्याच्या प्रेरणेनं त्या नवेपणानं तुम्ही देवाला सादर कराल तुम्हाला बोर होत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये अतिशय बलवान होता आणि तुम्ही त्या गिरीवर चढता. And when you present hallelujah to God in your newness, you get blessed and you climb up to the mountain. हालेलुया. Hallelujah. म्हणून मला या पोरांचं जेव्हा मला ऐकलं की असं असं त्यांच्यामध्ये चाललंय त्यामुळे आता इथून पुढे
मी कधी वचनाच्या अगोदर इथे येऊन आराधना मी करणार नाही, वर्शिप मी करणार नाही, कारण जिथं वाजवणाऱ्यांना बोर होतो तिथं देवाचा आत्मा कार्य करत नाही. So when I heard these people talking that they get bored, I won't come and worship before speaking the word of God. हालेलुया शब्द तोच आहे. The word hallelujah is the same. भूतलावर सुद्धा गायला जातो. It is sung on the तो world. स्वर्गीय शब्द आहे It is a heavenly आणि word, स्वर्गामध्ये अनंत काळ तो शब्द चालू आहे. and it is being said always there. मग उद्या स्वर्गात गेल्यावर असं म्हणाल की हालेलुया शब्दाने आता खूप बोर झाला. And if you go and say in heaven, I'm bored with hallelujah जेव्हा word. येशू या नावानं तुम्हाला बोर होऊ लागेल, When you get bored with the word Jesus, हालेलुया शब्दानं बोर होऊ when you लागेल, get bored with hallelujah, पवित्र पवित्र म्हणून यांनी तुम्हाला बोर होऊ लागेल, when you get bored with holy and holy, काहीही कामाचे नाही. it's of no use. हालेलुया. Hallelujah. तुमचं वाद्य वाजवणं व्यर्थ आहे, Your playing instruments is of no तुमचं use. गीत गाणं व्यर्थ Your आहे, singing songs is of कारण no ते use, शब्द वापरून तुम्हाला बोर व्हायला लागला. because you get bored with those words. तुम्ही येशू येशू सारखं म्हणू लागला तर तुम्हाला बोर होईल का हो? If you say Jesus, Jesus, would you get bored? किती जणांना बोर होईल? How many of you get bored? कुणाला होणार नाही. No one will get bored. हालेलुया. होईल का? Hallelujah. Would you get bored? देवाच्या स्तवनाच्या शब्दानं बोर होणं म्हणजे तुमचं मन देवाशी जडलेलं नाही. You getting bored with the words that worship God means your mind is not connected to God. देव पवित्र आहे, God is holy. मग आम्ही त्याला पवित्रच म्हणणार. We should say He's holy. मग इंग्लिश मध्ये होली म्हणणार, In English we call Him holy, हिंदीमध्ये अजून काय तो शब्द आहे ते म्हणणार, and we should call Him other words in त्याला Hindi. दुसरा काही शब्द नाही. There are no other words for it. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी दिवस दिवस एकच शब्द बोलत असतो प्रियानो, And days go by and say I just say one word. पण तो शब्द दुसऱ्या दिवशी बोलायला लागलो But if I say the same तर word मला next day, त्याच्यामध्ये अजून आनंद मिळतो. I get more happiness in कारण it. नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं, नव्या जोमानं, नव्यानं पवित्र आत्म्यानं भरून मी देवासाठी गीत गातो. त्यामुळे देवाचं गीत गाणं मला कधी बोर होत नाही. With a new zeal, excitement, with great newness, I sing इथं मी the same तुमच्या- word, and then I don't get bored. इथं मी तुमच्या समोर अर्धा तास गात असतो, I just sing half an hour in front पण of you. हेच अगोदर माझ्या घरामध्ये, माझ्या प्रेयर रूम मध्ये मी तासन तास म्हणत असतो. But in my house, in my prayer room, I say it for hours and hours. मला त्याचं भान सुद्धा राहत नाही मी किती वेळ गात I असतो, don't have control on how much I sing it. आणि त्याचा परिणाम मी माझ्या जीवनामध्ये And the अनुभवतो. results I've seen in my ते life. मला अधिक भरतो, God is filling me up. त्याच्या समक्षतेने अधिक With भरतो. His presence is मी filling कधी me. थकत नाही, He is not getting मला tired. अधिक उत्साह प्राप्त होतो. I get more कारण enthusiasm देवाच्या नावाचं नाम संकीर्तन करण्याचा तो परिणाम आहे. because it is the result of saying the word of हालेलुया. God. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून सर्व वादकांनो, कॉयर ग्रुप वाल्यांनो, बोर होऊ नका. So all the instruments, all the singers do not get bored. हालेलुया. Hallelujah. बोर होतो म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही करत नाही, स्तुती आराधना. You get bored means you don't worship in your personal lives. हालेलुया. ते हालेलुया. मिळते का बघा, असं म्हणायचं ते थांबत नाही. पवित्र 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 जो होता, जो आहे, मिळेल का ब्रदर? बघा बरं. हा, 6 पंख असून प्रगटीकरण 4:8 4:8 वाचा. त्या चारही प्राण्याला हा, त्या चारही प्राण्याला प्रत्येकी 6 पंख असून प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी सर्वांगी ते प्राणी सर्वांगीण वरून वरून व पंखाखालीही व पंखाखाली डोळ्यांनी भरलेले आहेत डोळ्यांनी भरलेले आहे. आणि आणि पवित्र 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 हा, बघा, पवित्र 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 जो होता आहे आहे व येतो तो येतो, तो प्रभुदेव सर्व सत्ताधारी तो प्रभुदेव सर्व सत्ताधारी हे म्हणावयाचे हे म्हणावयाचे. ते रात्रंदिवस थांबत नाही ते रात्रंदिवस थांबत नाहीत. आमेन. बायबलच सांगते की नाही? The four living creatures. कोण थांबत नाही? हे कोण सांगतं? हे वर्णन कुणी केले? पवित्र शास्त्रामध्ये केले, स्वर्गाचं वर्णन. मग आम्ही का बोर होतो? हालेलुया. उद्या तुम्ही लोक म्हणाल की पास्टर, तर तुम्ही सारखं सारखं उभं राहून आम्हाला शिकवून, आता मी बोर झालो, होता बदला पाळक बदलू का, मी जाऊ का निघून इथून? नको. हालेलुया. वाचा. The four living creatures, each having 6 wings, were full of eyes around and within, and they do not rest nor night or day or night, saying, Holy, 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 Lord God Almighty, who was and is to come. जो होता, जो आहे, जो येणार, तो सर्व सत्ताधीश असं म्हणायचं ते थांबत नाही. And who was, who is to come, He is the all powerful. They don't cease saying that.
हालेलुया. Hallelujah. म्हणून एक असं बोर होऊ नका. Don't get bored. बोर झालं की संपलं प्रिया. If you get bored, it's over for you. तुम्ही बोर झाला And if you get bored, आणि देव सुद्धा तुमच्याविषयी बोर झाल्यावर मग काय करणार? if God gets bored of you, what will you do? ते देवाला मन आहे म्हणून आपल्याला मन आहे. God has a heart, so we have a heart. तुम्हाला बोर होतं तर देवाला व्हायला पाहिजे का नाही? If you get bored, God should get bored also. तुम्ही जर देवाच्या इच्छेप्रमाणे झालं नाही तर तुमच्याविषयी देव काय होईल? बोर होईल. And if you are not by the will of God, God will get bored with you. आणि देव जर बोर झाला आमच्या संदर्भात तर मग काय उपयोग हो? If God gets bored with us, जगण्याला काय अर्थ नाही. our life is of no use. आमच्या कुठल्या गोष्टीला काय अर्थ नाही. शून्य. Things that we do is of no use. हालेलुया. Hallelujah. हाल मग परमेश्वराच्या गिरीवर पुन्हा एकदा 24वा अध्याय स्तोत्र संहिता. परमेश्वराच्या ज्याच्या हात परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल त्याच्या पवित्र स्थानात आणि कोण वस्ती उभा राहील. ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही, तर ज्याचं चित्त त्याच्या स्वाधीन म्हणजे संयमन ज्याच्याकडे आहे त्याला त्या ठिकाणी उभं राहण्याचा अधिकार आहे. वाचा. Who may ascend into the hill of the Lord, or who may stand in his holy place? He who has a clean hands and a pure heart, he who has not lifted up his soul to an idol, nor sworn deceitfully. जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही, And who has not lifted up his soul to the idols, व कपटाने शपथ वाहत नाही, not sown deceitfully, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. he shall receive blessings from God, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो धार्मिक ठरेल. and righteousness from the God of his salvation. म्हणजे आम्ही धार्मिक आहोत का नाही हे कोण ठरवणार आहे? कोण ठरवणार? देव ठरवणार. Who can decide if you are righteous or not? हालेलुया. Is God. आणि देव तुमच्याविषयी केव्हा ठरवेल तसं? And when God can decide it for you, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वरात आणि परमेश्वराच्या गिरीवर चढाल, पवित्र स्थानात उभा राहाल, म्हणजे तुमचे हात स्वच्छ आहे, तुमचं मन शुद्ध आहे, तुमचं चित्त असत्याकडे लावलेलं नाही, कपटाने तुम्ही शपथ वाहत नाही, तुम्हाला देवापासून आशीर्वाद आहेत, आपल्या उद्धारकर्त्याच्या हातून तो धार्मिक, तुम्ही धार्मिक ठरणार, त्याला शरण जाणारे हेच लोक आहेत. देवाच्या हातून तुम्ही धार्मिक ठरणार आहात. and the one who has ascended the hill of God, stand in his holy place, has clean hands, has pure hearts, and who has not sworn to the idol, nor sworn deceitfully, he has received blessings from him, and he is proven righteous from God. मग आम्ही स्वतःला धार्मिक ठरवणारे कोण? ज्यांनी आम्हाला धार्मिकता दिली स्वतःच्या निष्कलंक रक्ताच्या आधारे, तो ठरवणार आहे आम्ही धार्मिक आहे की नाही. So who is going to prove us righteous? Who has given his unblemished blood for us? He is going to prove we are righteous. मी 10 वर्षापूर्वी येशूच्या रक्ताने स्वतःला शुद्ध करून घेतलं, मी पश्चाताप केला, बाप्तिस्मा घेतला, पण तेव्हापासून थोडे दिवस मी प्रभूमध्ये चाललो, नंतर मी प्रभूपासून लांब गेलो, तर मी धार्मिक ठरू शकेल का? देव मला धार्मिक म्हणेल का? अजिबात नाही. And 10 years ago I was baptized, I repented for my sins, I was in God, and then I went away from him. Can I say I am righteous? आणि जोपर्यंत आम्हाला परमेश्वराच्या गिरीवरचा अनुभव येत नाही, Until we don't experience the peak of the hill of God, तोपर्यंत देवाचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही, we don't get blessings from him, देवाचा स्वभाव आम्हाला कळत we नाही, don't understand his nature. जोपर्यंत पवित्र स्थानामध्ये आम्ही जात नाही, Till we don't go in the most holy place, तोपर्यंत देवाचं मनोरूप आम्ही पाहू शकत नाही. we can't see his beautiful face. आणि ते गिरीवर चढणं, And climbing the mountain, पवित्र स्थानात उभं राहणं, standing in the holy place, त्याच्यासाठी आमचे हात स्वच्छ पाहिजे, आमचं मन शुद्ध पाहिजे. for that we need to have clean hands and a pure heart. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. गिरीवरचा अनुभव घ्या, And experience the peak of the mountain. पवित्र स्थानाचा अनुभव घ्या, Experience the holy आणि तो place मिळतो प्रियानो And you get that मनाच्या शुद्धतेमधून, because of the purity of heart, हाताच्या शुद्धतेमधून, cleanliness of hands, हाताच्या स्वच्छतेमधून. cleanliness of hands. हालेलुया. Hallelujah. एका ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, The Bible tells us, नीतिसूत्राचं पुस्तक याचा 28वा अध्याय आणि त्याचं 20वा वचन. Proverbs 28 and 10. स्थिर हा वाचा, बरोबर आहे. स्थिर मनाच्या मनुष्याला स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते, आशीर्वादांची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी पण करीतो जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही.
नाही. Proverbs 28 and 20. A faithful man will abound with blessings, but he who hastens to be rich will not go unpunished. जो आपले चित्त सत्याकडे लावित नाही, असं कपटाने शपथ घेत नाही, त्यास परमेश्वरापासून काय मिळेल? आशीर्वाद मिळेल. इथं आम्ही पाहतो, And who doesn't put his heart to wrong things, काय who does लिहिलं त्या not sow ठिकाणी? deceitfully gets blessings. स्थिर मनाच्या मनुष्याला A faithful man आशीर्वादांची रेलचेल असते. will abound in blessings. आशीर्वाद कोण देतो? Who blesses? देव देतो. God. धार्मिक कोण ठरवतं? Who proves righteous? देव God ठरवतो. proves you. कसं ठरवतो? How does he prove? तुमच्या चित्तावर ते अवलंबून आहे. It depends on your heart. तुमचं चित्त कसं आहे, How is your mind? तुमचं मन कसं आहे, How is your mind? त्याच्यावरून ते ठरलं It जातं. decides on that. म्हणजे आत्मिक जीवनाचे आणि मनाचा किती घनिष्ठ संबंध आहे पहा. So spiritual life and mind is so well connected. आम्ही इकडे कधी लक्ष देत We don't pay attention to that. आम्हाला कधी कुठं शिकवलं जात It is not taught to us, आमच्याकडे फक्त येतं but we just come to us. भविष्यवाणी, Prophecy. देव तुला हे करणार God आहे, will do this for you. देव तुला ते करणार God आहे, will do that for देव you. तुला परदेशात पाठवणार God आहे, will देव send you तुला इकडे foreign. पाठवणार आहे. God will send you अरे there. पण देव तुला एक दिवस त्याच्या देशामध्ये घेऊन जायला येणार आहे, हे कोण सांगणार? But God is going to take you into His country someday. Who will tell you that? ते महत्वाचं आहे. It's important. मला अमेरिका दिसू नाही दिसू, इंग्लंड दिसू ना दिसू, इस्रायल जरी नाही दिसलं तरी काही फरक पडत नाही. I see US, UK, Israel. It doesn't matter to me. माझं मन जर शुद्ध आहे, If my mind is pure, माझे जर हात स्वच्छ आहे, if my hands are तर clean, मी गिरीवर असणार I am आहे. in the mountain. मी देवाच्या राज्यामध्ये I am in the असणार kingdom आहे. of God. मी स्वर्गाच्या I am in राज्यामध्ये the kingdom of असणार आहे. heaven. आणि तिथंच जाणं हे माझं ध्येय आहे. And to go there is my goal. तुमचं काय आहे? What is your goal? कुठं जायचंय तुम्हाला? Where do you have to stay? कुठं जायचंय? Where do you have to go? स्वर्गात जायचं की You नाही? have to go in heaven. हा. तिथंच बरोबर आहे का? तेच आपलं अंतिम ठिकाण आहे की नाही? It is not our end place. येशू भूतलावर असताना वारंवार त्याच गोष्टी सांगत होता. While Jesus was on this earth, He was telling these things कारण continuously. देवाला माहिती की ह्या लोकांना सारखं सांगितल्याशिवाय यांना ते काय पटणार नाही. Because He knew if I have to tell them all the time, only then they'll म्हणजे मी understand. वरून आलोय, वरील गोष्टी सांगतो यासाठी की तुम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण आलेलं आहे. I've come from above, tell things of above because you have been called for things of above. तरी आम्ही जातो दुसरीकडे कान लावायला, माझी भविष्यवाणी सांगा. But just then I go to other place to listen to my prophecy. कुठं जाणार आहे? Where do I go? कुठं जाणार आहे? Where do you have आता to go? इथं आशीर्वाद देव देतो. God blesses. मग आशीर्वादामध्ये काय काय लिहिलंय तुम्हाला माहितीये का? What is written in the blessing? Do you know that? माहितीये का? What is a blessing? आशीर्वाद म्हणजे काय? What is a blessing? हा. It's eternal life. आशीर्वाद म्हणजे काय? आम्ही इथं देव म्हणतो की त्याला आशीर्वादाची रेलचेल असतील. म्हणजे काय? स्वर्गामध्ये सगळ्या गोष्टीची रेलचेल आहे. And God is saying you'll have great आता blessings. दुसरी You'll गोष्ट, have, don't lack anything. भूतलावरचे आशीर्वाद म्हणजे काय? And what are the blessings on earth? तुमच्या गरजेप्रमाणे तुमची प्रत्येक गरज तुमची पूर्ण होणं हे तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. According to your needs, every need being fulfilled is your blessing. तुमची गरज काय हे देवाला माहित आहे. And God knows your needs. तुम्ही तुमचं काम करा, You have to do your work. देव त्याचं काम He'll करेल. do his work. देवाला त्याच्या कामाची आठवण करून देऊ नका. Do not make God remember His work. देव आमचा विसरभोळा नाही. God doesn't forget. देव आम्हाला कधी विसरत नाही किंवा त्याचं त्यांनी दिलेल्या अभिवचन तो कधी विसरत He नाही doesn't forget us or His promises. की त्याला सारखं आठवण करून द्यायला. That you have to tell Him always. तो आम्हाला आठवण का करून देतो सारखी? Why does He make us का recall? विसरणारे आम्ही आहोत. Because we are the ones who forget. म्हणून देव आमची प्रकृती जाणारा देव आहे, कारण देवानेच आम्हाला घडवलेला आहे. Because God knows our nature because He's created us. आम्ही उलट करतो प्रियानो. But we do the opposite. आम्ही देवाला त्याच्या गोष्टीची आठवण करून देतो. तू हे बोललास, And we make God recall His things तू that He has म्हटलं said such things. मी तुला शांती देईल. He said, I'll give you peace. येशू म्हणून बोललो की मी बोललोय तुला शांती देईल. And Jesus said, I'll give you peace. मग का नाही दिली शांती? So why didn't you give me peace? मग तू विचार कर की मला देवानी शांती द्यायचं कबूल केले, मला का मिळाली नाही? But you have to think, why didn't I get peace in spite of तुला- God promising me? मग तुला कळ की दोष देवामध्ये नाही, देव दोष तुझ्यात आहे. But you'll know fault is not in God, in you. तुझ्या अवगुणामुळे तुला शांती मिळाली Because of नाही. your wrong qualities, you got peace. तुझं चित्तच तू सावध ठेवलं नाही, त्यामुळे तुला शांती मिळाली नाही. And your heart is not steady, you didn't get peace. तुझं मनच तुझं स्थिर नाही, म्हणून तुला आशीर्वाद Your मिळणार mind नाही. is not get steady, you get peace. कसे मिळणार तुला आशीर्वाद? How will you get blessings? काय आशीर्वाद मिळण्यासाठी तुझी पात्रता काय आहे? And what is your qualification to get blessed? पात्रता तू आत्मसंयमन करतोस का? तू संयमी आहेस का? सावध मनाचा आहे का? तुझं चित्त तुझ्या स्वाधीन आहे का? And do you have self-control? Do you have control over yourself? And are you have a sound mind? आशीर्वादाची पात्रता आहे, That is qualification of ही blessing. योग्यता आहे. That is the तुझं worthiness. मन तुझ्या हात स्वच्छ आहे का? Are your hands clean? तुझं मन शुद्ध आहे Is your का? heart pure? ते जर नाही तर तू पात्र नाहीस. It's not, you're not worthy. मग दोष तुझा का माझा? Who is the fault? Your and mine. कोणाचा दोष आहे? माझा दोष आहे.
It's my fault. पण आम्ही आमचे दोष कधी कबूल करत नाही. But we don't accept our faults. आमच्या चुकाच आम्ही कबूल करत नाही. We don't accept our faults. हालेलुया. Hallelujah. हा, चूक कबूल करून जो सोडून देतो त्याच्यावर काय होते? दया होते. And whoever accepts his sins, forgets it, he gets the mercy. म्हणून स्थिर मनाच्या मनुष्याला काय वाचा बरं देतं? स्थिर मनाच्या मनुष्याला स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते. आशीर्वादांची रेलचेल होते. स्थिर मनाच्या मनुष्याला कसली रेलचेल आहे? आशीर्वादांची. कुठले आशीर्वाद आहे? भूतलावरचे सुद्धा आशीर्वाद आहेत आणि वरचे सुद्धा आशीर्वाद आहेत. कारण काय? मन कसं आहे? स्थिर. म्हणजे स्थिर मनुष्याला दुहेरी आशीर्वाद आहेत. A faithful man will abound in blessings on earth. In heaven, he gets double blessings. आमेन. Hallelujah. हा, त्याला जगातलेही आशीर्वाद आहेत. He gets blessing in the world. जगातून गेल्यानंतर सुद्धा आशीर्वाद After आहे. he goes to heaven, again he gets म्हणजे blessed. तुझं जाणं सुद्धा आशीर्वादाचं असणार आहे. And your going is of blessing. कारण बायबल सांगतो की तुझं येणं आणि जाणं मी आतापासून सर्व काळ कसं करेल? आशीर्वादित करेल. Because you're going and coming, I'll protect it and bless it always. म्हणजे धार्मिकाचं मरण सुद्धा आशीर्वाद आहे. Because the death of righteous is all a blessing. हे आम्ही समजून घेणं You need to गरजेचं. understand this. हालेलुया. Hallelujah. कारण हे देहाचं मरण नाही, Because the death in the body is not death. ती झोप आहे. It is sleep. प्रभू येईपर्यंतची झोप आहे. Until Christ comes is म्हणून ते sleep. आशीर्वाद आहे. That's why it's a blessing. हालेलुया. Hallelujah. झोप चांगली लागणं काय? आशीर्वाद आहे. To have a good sleep is a blessing. बरोबर. तुम्ही धाव संपवली, विश्वास राखलाय, तुमचा प्रयाण काढला, तुमचा आत्मा देवाकडे निघून गेला, तुम्ही झोपी गेला, म्हणजे आशीर्वाद आहे का ते दुःख आहे? ते बोला की मरणाला घाबरताय का काय? You completed the run, you went to God and you slept. Is it a blessing for you? चांगली झोप आशीर्वाद आहे की A नाही? good sleep is a मग blessing. प्रभू मध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत. म्हणजे प्रभू मध्ये झोपी गेलेले आत्तापासून कसे आहेत? धन्य आहेत. म्हणजे काय आहेत? आशीर्वाद. And so someone who is slept जरा in the जोरात Lord म्हणा are blessed. हालेलुया. Hallelujah. देवाच्या वचनाची गुज समजून घ्यावं, म्हणजे तुम्हाला जीवन जगायला सुद्धा एक उमेद प्राप्त You होईल. have to understand the mysteries in the word of God and you get a new enthusiasm to live your life. तुमचं जगातलं राहणं आशीर्वादाचं असणार आहे. And you're living in the world is blessed. तुम्ही देवाच्या नियमाप्रमाणे, देवाने दिलेल्या मर्यादेप्रमाणे आयुष्य जगून ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये झोपी जाल, तुमची झोप सुद्धा आशीर्वादाची असणार आहे. And when you go to sleep after completing your journey in the world, it will be blessed. ती झोप का आशीर्वादाची आहे? Why should that sleep be blessed? कारण तुम्ही एक आशा प्राप्त करून झोपी गेलेला आहात. Because with the hope you went to sleep. काय आशा आहे? What is the hope? आद्य दिव्यदूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता येशू मेघारूढ असा उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा पावलेले ते पहिल्यांदा And with म्हणजे the sound of the उठण्याची angels, खात्री with आहे. the sound of the angels, the blowing of the trumpets, Lord Jesus will come, and those who have slept in Him will be woken up first. बाकीचे लोक पण उठतील, Other people will wake up, पण अनंत काळच्या मरणासाठी. but for the eternal death, तुम्ही उठाल you will wake up. अनंत काळच्या जीवनासाठी. For the eternal life म्हणजे ती झोप आशीर्वादाची आहे की नाही? is the sleep of blessed. म्हणून बायबल सांगतो तुमचं येणं जाणं देव आशीर्वादित करेल, सर्व काळ आशीर्वादित Your करेल. coming and going, God is going to bless it कारण forever. तुमचं चित्त देवाच्या तुमचा स्वाधीन आहे. Because your heart belongs to God. तुमचं मन प्रभूशी जडलेलं Your आहे. mind is connected to God. म्हणून प्रश्न मन जटिल जरी असलं If there are complex problem, तर त्या जटिल मनाचं खरं उत्तर देवाच्या वचनातून आम्हाला प्राप्त होतं. but the question of the complex mind, we get the answer from the word of God. म्हणून देवाच्या ठाई आपलं मन स्थिर करा. So steady your mind in the presence of सावध God. मनाचे व्हा. Be of a sound mind. म्हणून पवित्र आणि रमाबाई पंडितांच्या भाषांतरामध्ये अतिशय सुरेख भाषांतर आहे. So in the translation of Pandita Ramabai, it's written in a good का way. की देवाने आम्हास घाबरण्याचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा व प्रीतीचा व सावध मनाचा आत्मा दिला आहे. And God has not given us a spirit of fear, but of power, of love, and a sound mind. सावध मन And a sound mind, म्हणजे स्थिर मन, a steady mind, जिथं आशीर्वाद आहे. where blessings lie, हालेलुया. जिथं गिरीवर चढायची खात्री आहे, where you have assurance to climb the पवित्र mountain, स्थानामध्ये जाण्याची खात्री to go to आहे. the holy place. हालेलुया. Hallelujah. देवाची कृपा तुम्हाबरोबर असो. May the grace of God be with you. बाकीच्या गोष्टी देवाच्या कृपेनं पुढच्या रविवारी. Let us see the other things next time. आपला विषय काय चाललेला आहे? गुड बॉय अँड गर्ल्स. चालेल. याच आपल्या जागेवर उठून उभं राहूयात.